सतत यूथ एम्पॉवरमेंट समिटचं आयोजन करते। यावर्षी कोरोना महामारीमुळे आम्ही खचलो नाही तर आभासी पद्धतीने याही वर्षी फॉर्च्यून फाउंडेशनच्या या यूथ एम्पॉवरमेंट समिटचा आपण कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। आज या यूथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता MSMEचे डायरेक्टर व MSME या केंद्रीय मंत्रालयाशी जुळलेले अधिकारी आदरणीय PM पार्लेवार सर आपल्यासोबत आहेत। ते आज आपल्याला MSMEच्या अनेक योजनांबद्दल माहिती देणार आहे। इतकंच नव्हे तर त्या योजनांना कार्यान्वित करण्याकरिता कशा पद्धतीने आपण रोजगार उभा करायचा, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज तरुणांना असते, तर ते लोन देखील आपण कशा पद्धतीने उभं करायचं यासाठी मुद्रा बँकेमार्फत आपल्याला श्री पंकजी देशमुख हे देखील आपल्याला या विदर्भातील महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार उभा करण्यासाठी तेही आपल्याला वेगवेगळ्या मुद्रा बँकेच्या योजनांवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। मित्रहो, हे या व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प आहे आणि या तिसऱ्या पुष्पामध्ये आपल्याला आज दुग्ध शर्करा योग लाभलेला आहे। खरं म्हणजे आजच्या या तरुणींना कुठल्या योजना आहेत त्यांची माहिती मिळणार आहे व त्या योजनांना कार्यान्वित करण्याकरिता कशा पद्धतीने आपण बँकेतून फंडिंग स्वतः करू शकतो, कशा पद्धतीने लोन घेऊ शकतो याचंही अमूल्य मार्गदर्शन आज आपल्याला होणार आहे। सर्व तरुणांना माझी एक नम्र विनंती आहे की आपण आज ज्या योजना आपल्याला सांगणार आहेत, ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन होणार आहेत, त्याचं जर आपण टिपण आपल्याकडे घेऊन घेतलं तर मला खात्री आहे की या विदर्भातीलच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला आज हा कार्यक्रम खरंच रोजगारक्षम बनवणार आहे आणि या कार्यक्रमातून आपण रोजगार देणारे होणार आहेत। असा हा कार्यक्रम आहे ज्याचा आज तिसरं पुष्प आपल्यासोबत पार्लेवार सर व पंकजी देशमुख सर गुंफणार आहेत। मित्रहो, आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे आपण आलेल्या पाहुण्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतोच, त्याच पद्धतीने आपण आज प्रत्यक्ष त्यांच्या स्वागताकडे वळूया। आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले माननीय श्री PM पार्लेवार सर यांचं स्वागत फॉर्च्यून फाउंडेशनचे उपाध्यक्ष आदरणीय भोलानाथ सहारे सर करतील असे मी त्यांना विनंती करतो। तसेच मुद्रा बँक या विषयावर आपल्याला अमूल्य मार्गदर्शन करणारे आजचे विशेष पाहुणे माननीय पंकजी देशमुख सर यांचं स्वागत फॉर्च्यून फाउंडेशनचे सदस्य माननीय योगेशजी बन सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या व्याख्यानमालेला आवर्जून व विशेषत्वाने उपस्थित असलेले श्री संजय गुडकरी सर, जे नागपूरचे विख्यात CA आहेत, हे देखील आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। त्यांचं देखील स्वागत करण्याकरिता मी फॉर्च्यून फाउंडेशनचे सदस्य माननीय शैलेजी डोपडे यांना विनंती करतो। धन्यवाद सर। खरं म्हणजे मला आपल्यासोबत असलेल्या पाहुण्यांचा परिचय करून देण्यामध्ये खूप आनंद होतो आहे की या पाहुण्यांनी विशेष म्हणजे तुमच्यासारख्या तरुणांसाठी आज आपला अमूल्य वेळ काढलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले सर्व तरुण, तरुणी, युवक व माझ्या बेरोजगार मित्रमैत्रिणींनो, आपलं देखील मी शब्दसुमनाने स्वागत करतो। खरं म्हणजे PM पार्लेवार सर भारत सरकार MSME मंत्रालय MSME विकास संस्था नागपूरचे डायरेक्टर आहेत, सोबतच MSMEच्या केंद्रीय मंत्र्याशी संबंधित अधिकारी देखील आहेत। त्यांचं शिक्षण मास्टर इन टेक्नॉलॉजी LLB। सर, आपण MSME सेक्टरच्या क्षेत्रामध्ये मागील 30 वर्षापासून कार्यरत आहात। सर, आपण
MSME अंतर्गत गुजरात, आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व दिल्लीमध्ये अनेक वर्ष उल्लेखनीय कार्य केले आहेत. सर, आपला क्लस्टर डेव्हलपमेंट, सेज ॲक्ट, फॉरेन ट्रेड पॉलिसी, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टममध्ये विशेष अभ्यास असून आपले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपरसुद्धा पब्लिश झालेले आहेत. MSMEच्या अनेक योजनांमध्ये आपण सध्या कार्यरत आहात. विशेष म्हणजे आपला फोकस विदर्भातील तरुणांकरिता आहे, याचं मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. सोबतच आपल्यासाठी लाभलेले माननीय श्री पंकजी देशमुख सर सध्या बँक ऑफ इंडियामध्ये सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. यांचं शिक्षण BSc ॲग्री, MBA इन फायनान्स अँड मार्केटिंगमध्ये झालेलं आहे. सर, आपण सिनियर मॅनेजर इन बँक ऑफ इंडिया सोबतच प्रेझेंट पोस्टिंग आपलं लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर नागपूर म्हणून आहात. सर, आपण क्रेडिट डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम प्रोसेसिंग, फायनान्शियल इन्क्ल्युशन अँड फायनान्शियल लिटरसी, वर्क विथ द बिझनेस, करस्पॉन्डेन्शियल या सर्व कामामध्ये आपण उत्कृष्ट कार्य करत आहात. सोबतच आपल्यासोबत ज्यांच्या कल्पनेतून या विदर्भातील तरुणांना रोजगार प्राप्त होत आहे, ज्यांच्या प्रेरणेतून फॉर्च्यून फाउंडेशनचं यूथ एम्पॉवरमेंट समिट हे यशस्वी 7वं वर्ष साजर करत आहे, ज्यांच्या नेतृत्वात विदर्भातील तरुण हा रोजगारक्षम झालेला आहे, ज्यांच्या मार्गदर्शनात मागील 7 वर्षापासून हजारो तरुणांनी स्वतःचा रोजगार उभा केलेला आहे, असे विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील तरुणांसाठी झटणारे व त्यांना रोजगार उपलब्ध करून देणारे, कुठलाही पॉलिटिकल एजेंडा न ठेवता त्यांच्या उदरनिर्वाहाची चिंता करणारे असे आमचे मार्गदर्शक, माझे प्रेरणास्त्रोत, फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच माजी आमदार माननीय अनिलजी सोले सर यांचंही आपण कितीही कौतुक केलं तरीही अपुरे आहे. माननीय अनिल सोले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या तिसऱ्या पुष्पाचं प्रास्ताविक करावं. सोले सर. नमस्कार. फॉर्च्यून फाउंडेशन द्वारा आयोजित यूथ एम्पॉवरमेंट समिटच्या अंतर्गत आत्मनिर्भर भारत आणि स्वयंरोजगाराच्या संधी या थीमनी आयोजित या चर्चासत्रामधील तिसऱ्या सत्रामध्ये मी या ठिकाणी उपस्थित आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आलेले MSMEचे संचालक आदरणीय श्री PM पार्लेवार सर, त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे सर्व बँकांचे कोऑर्डिनेटर माननीय पंकज देशमुख सर, त्याचप्रमाणे फॉर्च्यून फाउंडेशनच्या सगळ्या इव्हेंट्समध्ये चार्टर्ड अकाउंटंट या नात्याने आपली टीम घेऊन नवीन युवकांना, नवयुवकांना वेगवेगळ्या योजनांचे, वेगवेगळ्या प्रकल्पांचे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याकरता सेवाभावी म्हणून मदत करणारे आमचे मित्र चार्टर्ड अकाउंटंट श्री संजय गुळकरीजी, फॉर्च्यून फाउंडेशनचे पदाधिकारी आदरणीय भोलानाथ सहारेजी आणि ज्यांच्याकडे क्लस्टर डेव्हलपमेंटचं काम फॉर्च्यून फाउंडेशननी दिलेलं आहे, छोट्या उद्योगांचं, ज्यांचे 150च्या वर बचत गट नागपुरात चालतात आणि शिक्षक सहकारी बँकेचे ते संचालकही आहेत, असे भोलानाथजी सहारे सर, या ठिकाणी उपस्थित सर्व फॉर्च्यून फाउंडेशनचे पदाधिकारी आणि हा कार्यक्रम ऐकण्याकरता आपल्या फेसबुक लाईव्हवर हा कार्यक्रम ऐकत असलेले या विदर्भातलेच नव्हे तर महाराष्ट्रातले हजारो युवक, युवती, बंधू आणि भगिनींनो, फॉर्च्यून फाउंडेशनच्या या तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात मी फॉर्च्यून फाउंडेशनचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. बंधू भगिनींनो, आजचा विषय फार जीवाभावाचा विषय आहे. याचं कारण सर, मोटिवेशनल स्पीकर जे असतात ते खूप मोटिवेट करून देतात. उद्योग करायचा आहे, स्वतःच्या पायावर उभं व्हायचं आहे, स्वयंरोजगार म्हणजे भारताला उभं करण्याची संधी आहे, आत्मनिर्भर झालं पाहिजे, स्वतः काहीतरी केलं पाहिजे, अशा पद्धतीने वेगवेगळे उदाहरण देऊन आणि मुलांना मोटिवेट करतात.
परंतु जेव्हा मुलगा बाहेर निघतो आणि एखादा उद्योग करायचा आहे म्हणतो, तर त्याच्यासमोर ज्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज येतात, त्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज सोडवण्याची क्षमता असलेले दोन वक्ते आज या ठिकाणी आहे. MSME, आज MSMEचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की MSME हे केवढं मोठं सेक्टर आहे. या MSMEचा 50% ऑफ द टोटल इंडियाज एक्सपोर्ट हे MSME करतात. आज 45% MSMEचं हे कॉन्ट्रीब्युशन आहे इंडियाच्या डेव्हलपमेंटमधलं. 95% हे इंडस्ट्रीयल युनिट्स आपल्या देशातले MSMEच्या अंडर येणारे आहेत. आणि 6,000च्या वर, मला असं वाटते 6,500च्या जवळपास प्रॉडक्ट जे आपल्या देशात तयार होतात ते निव्वळ MSMEच्या माध्यमातून तयार होतात. आणि म्हणून एखाद्या देशाची इकॉनॉमिकल ग्रोथ जर भरभराटीने होताना दिसत असेल तर तुम्ही त्या देशाच्या MSMEजकडे पाहिलं पाहिजे. आपल्या देशाची जर इकॉनॉमिकल ग्रोथ वाढवायची असेल तर या देशातल्या MSMEचं जाळं वाढवलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून पार्लेवार सर आपण सतत काम करताना मी आपल्याला पाहिलेलं आहे. आदरणीय MSMEचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी हे नागपूरचे आहेत. गडकरी साहेबांसारखा एक वेगवेगळ्या कल्पनांना आयाम देणारा आणि अस्तित्वात उतरवणारा असा एक नेता आणि MSMEचं नेतृत्व आज करतो आहे. आणि त्यांचे सहकारी म्हणून आपण सरळ त्यांच्याशी आणि नागपूर MSMEमध्ये आपल्या ऑफिसमध्ये आपण डायरेक्टर म्हणूनच नाही तर त्यांचे सहकारी म्हणून आपण सगळ्या योजनांमध्ये जुळलेले मी आपल्याला पाहिलेलं आहे. आणि म्हणून आज मला असं वाटतं की आज अनेक मुलांसमोर प्रश्न आहे, MSMEच्या कोणत्या नवीन योजना आहे. या वर्षभरात तर MSMEनी भरपूर मोठ्या प्रमाणात योजना दिल्या आहे. आणि यावर्षीचं बजेट म्हणजे मागच्या वर्षीच्या बजेटपासून या वर्षीच्या बजेटमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की MSMEला एकदम उजवा हात देण्याचं काम या ठिकाणी सरकारतर्फे आणि मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार करताना आपल्याला दिसतं आहे. याचं कारण आहे की त्याच आपल्या MSMEज आहेत. कोरोना जेव्हा लागला तेव्हा या देशात एकही N95 मास्क तयार होत नव्हता, एकही PPE किट तयार होत नव्हती. पण त्याच आपल्या देशातल्या छोट्या उद्योगांनी ही स्थिती निर्माण केली की आज 10 लाखाच्या वर, माहीत नाही आजची काय आकडा पार्लेवार सर सांगतील, 10 लाखाच्या वर पर डे PPE किट बनवण्याची ताकद आज या MSMEजमुळेच आपल्या देशाला निर्माण झाली. आणि म्हणून एवढी ताकद असलेली, एवढी क्षमता असलेली MSME आहे. व्हेंटिलेटर्स तयार होत नव्हते तर MSMEनी मॉडिफिकेशन सुचवले. आणि त्याच्यानंतर ज्या गाड्या तयार करणारे लोक हे व्हेंटिलेटर्स तयार करायला लागले. ज्यावेळेस आपल्या इथे अडचण निर्माण होते तेव्हा देशाला आधार जर कोणाचा असेल तर MSMEचा असेल. या MSMEच्या काय योजना आहेत, त्या MSMEचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, MSMEचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहे. क्लस्टर नितीनजी अनेक वेळा म्हणतात, स्फूर्ती क्लस्टर आता निर्माण केलेला आहे. अनेक क्लस्टर्स आहेत, CFCs आहेत. ह्या म्हणजे काय, याच्यात लोकांना कसं पार्टिसिपेट होता येईल आहे. मायक्रो म्हणजे काय, मायक्रो, स्मॉल आणि मीडियम याचा काय अर्थ आहे, याच्यात कायद्यामध्ये कसे बदल करण्यात आले. आज मायक्रोची डेफिनेशन बदलली, त्याचं वर्गीकरण बदललं. मी अधिक खोलात जात नाही, परंतु या सगळ्यांचं मार्गदर्शन आदरणीय पार्लेवार साहेबांकडून आपल्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत याच पार्लेवार साहेबांकडून आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे. आज पंकज देशमुख सर आपल्यामध्ये आहेत. मुद्रा बँक मला चांगलं आठवतं की आपली लीड बँक बँक ऑफ इंडिया राहते या सगळ्या योजनांमध्ये. आणि आपले खान सर होते. नंतर खान सर गेल्यानंतर आपले इथे बैस साहेब आले आणि त्याच्यानंतर आता देशमुख साहेब आपण आला आहात. या फॉर्च्यून फाउंडेशनची स्थापना 2015 साली झाली. त्या पहिल्या कार्यक्रमापासून आणि आपल्या जागी असलेली म्हणजे आपली जी पोस्ट आहे ती निश्चितपणे आणि या फॉर्च्यून फाउंडेशनच्या युवकांना मदत करत राहिलेली आहे. मुद्रा बँक म्हणजे काय, शिशु म्हणजे काय, किशोर म्हणजे काय, तरुण म्हणजे काय,
जेव्हा 2016ला तेव्हा पहिल्यांदा आलं, तेव्हा त्याची डेफिनेशन, त्याची व्याख्या जी आहे तीही लोकांना, जनसामान्यांपर्यंत पोहोचली नव्हती. त्यावेळेसपासून अनेक केसेस मुद्रा बँकेच्या या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि अनेक वेळा फॉर्च्यून फाउंडेशनच्या यूथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये देशमुख साहेब आपण विविध बँकांच्या केसेस केलेल्या, त्या 3 दिवसात आपण त्या वाटलेल्या आहेत. 150 200 केसेस. आणि त्याच्यात आपली फार मदत झालेली आहे. आपली म्हणजे बैस साहेबांचीही मी आठवण करू इच्छितो या ठिकाणी, आणि या ठिकाणी खान साहेबांचीही आठवण करू इच्छितो. आणि निश्चितपणे आपलाही जो सहकार्याचा जो हे होता, कारण आपण बँकांची मिटिंगही घेतली होती. लॉकडाऊन लागायचा होता, कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं होतं, सगळ्या बँकांचे स्टॉल्स लागणार होते. परंतु ठीक आहे, जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीमध्ये मार्ग काढत जाणं हे फॉर्च्यून फाउंडेशनचं ध्येय आहे. आणि म्हणून युवक कधी थांबणार नाही आहे. जी समोर अडचण निर्माण होईल त्या अडचणीचा तोडगा काढून समोर जाण्याचं ध्येय युवकांनी उराशी बाळगलेलं आहे. आज आपला देश जगातील सर्वात युवा देश आहे. आणि म्हणून निश्चितपणे या युवा देशातला युवक जो आहे हा आपल्या योजना, मुद्रा बँकाच्या योजना आपल्याकडून निश्चितपणे आज समजून घेऊ इच्छितो. अनेक वेळा असं होतं की जी जाहिरात येते त्याच्यावरून 50,000, 5 लाख, 10 लाख अशा पद्धतीचे हे होतात. आणि मग काहीच नाही द्यायचं आहे. हे काही डोनेशन नाही आहे. काहीतरी तर KYC नॉर्म्स फुलफिल करावे लागतील. आपल्याला जर मोठं कर्ज घ्यायचं आहे तर मग 3 वर्षाची जे तुमचं रिटर्न आहे ते द्यावं लागेल. जेव्हा अशी मुलं येतात तेव्हा गुळकरी सर समजावून सांगतात त्या मुलांना की नाही, हे बाबा करावं लागतं, हे रिटर्न अशा पद्धतीने फाईल करावं लागेल तुला. जिथे व्यवसाय करतो त्या जागेची NOC तर लागेलच ना. तर ही मिनिमम रिक्वायरमेंट जी असते कागदपत्रांची, तिची पूर्तता करणं कशा पद्धतीने ते दिल्या जाऊ शकतं. 2 लाख लोकांपर्यंत आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपण मुद्रा बँकांच्या माध्यमातून विविध बँकांनी लोन दिलेलं आहे. मुद्रा बँकेच्या महाराष्ट्राच्या कमिटीवर मी होतो, त्याच्यामुळे तेव्हा मला आकडा माहीत होता. आता यावर्षी आणखीन असेल त्याचे डिटेल्स निश्चितपणे पंकज देशमुख सरांकडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मी आपल्यामध्ये आणि वक्त्यांमध्ये अधिक वेळ न घेता आजचं हे फार प्रॅक्टिकल, अत्यंत महत्त्वाचं, आपल्या सगळ्या युवकांना उद्योग उभा करण्यात सहाय्यभूत असणारं असं हे सत्र आहे. या चर्चासत्राचा निश्चितपणे आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि येणाऱ्या दिवसामध्ये पुढच्या वर्षी स्वतःचा उद्योग टाकलेला एक छोटा उद्योगपती, एक यंग एंटरप्रेनर म्हणून स्वतःच्या उद्योगाचे 5-25 हजार रुपये महिना कमवण्याची आणि व्यवस्था निश्चितपणे या माध्यमातून आपण कराल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं म्हणजे आत्मनिर्भर भारत बनवण्याकरिता तुमच्यासारख्या तरुण व तरुणांचा काय सिंहाचा वाटा तुम्ही आज इथे खरंच आपला सिंहाचा वाटा देऊ शकता, याबद्दल आपल्याला आदरणीय प्राध्यापक अनिलजी सोले सर यांनी प्रास्ताविकमध्ये सांगितलेलंच आहे. मी पण एकही मिनिट वाया न जाऊ देता थेट माननीय श्री PM पार्लेवार सरांना विनंती करतो की आपल्या MSMEच्या योजनांमार्फत आमच्या विदर्भातील तरुणांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील व आमचा विदर्भातील तरुण महाराष्ट्रातच नव्हे देशात काय विदेशातही कशी स्पर्धा करेल व कसा रोजगार उभा करेल यावर आपण मार्गदर्शन करावं. आदरणीय पार्लेवार सर. धन्यवाद. आजचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय अनिल सोले साहेब, फॉर्च्यून फाउंडेशनचे कार्यकर्ते श्री सहारेजी, या कार्यक्रमाला उपस्थित लीड बँक मॅनेजर श्री देशमुखजी, तसेच एक चार्टर्ड अकाउंटंट व इतर मान्यवर व या कार्यक्रमाला ऑनलाईन बघत असलेले फेसबुकद्वारे, ट्विटरद्वारे सर्व श्रोते, मी सर्वांचं आज मनपूर्वक स्वागत करतो.
व सोले साहेबांचा धन्यवाद देतो की त्यांनी इतका चांगला कार्यक्रम मागील 7 वर्षापासून आयोजित करण्याचा प्रण घेतला आणि ते सक्सेसफुली हा कार्यक्रम आयोजित करत आहेत. मागच्या वर्षीसुद्धा मी या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि बघितलं की हजारो युवक युवतींचा याला चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराचं जे मार्गदर्शन मिळतं व त्यांना जे गायडन्स दिलं जातं आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येऊन इथे मार्गदर्शन करतात आणि युवक युवतींचं जे कॅरियर तयार होतं त्याकरता माननीय अनिल सोले साहेबांना नक्कीच मी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो, त्यांचं धन्यवाद करू इच्छितो आणि आज परत या कार्यक्रमात मला त्यांनी बोलावलं याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करतो. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की भारत सरकारचं एक MSME मंत्रालय आहे आपल्या देशामध्ये, ज्याला सूक्ष्म लघु मध्यम उद्यम मंत्रालय म्हणतात आणि या मंत्रालयाचं कार्य जे आहे ते अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. सूक्ष्म लघु मध्यम उद्यम हे जे सेक्टर आहे या सेक्टरला आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेच्या पाठीचा कणा म्हटलं जातं. म्हणजे काय की आपल्या देशाचीच नव्हे तर इतर देशातसुद्धा याला अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा म्हणून संबोधल्या जातं, कारण की अर्थव्यवस्था जी असते ही MSME सेक्टरवरती निर्भर असते. जसं आपल्या देशामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर आहे त्याच प्रकारे MSME सेक्टरसुद्धा अतिशय महत्त्वाचं कार्य करतं आणि हे सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट प्रोव्हायडिंग सेक्टर म्हणून गणल्या जातं आपल्या देशामध्ये. म्हणजे ॲग्रिकल्चरनंतर दुसरं हे असं सेक्टर आहे की जे सर्वात जास्त युवक युवतींना लोकांना रोजगार उत्पन्न करून देतं. तर इतकं महत्त्वाचं जे मंत्रालय आहे या मंत्रालयाचं कार्यसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशात चालतं. या मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरी साहेब आहेत, हे सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे आणि जेव्हापासून माननीय श्री नितीन गडकरी साहेबांनी या मंत्रालयाचा कारभार सांभाळला त्यानंतर MSME म्हणजे काय हे घराघरापर्यंत पोचलेलं आहे. कोणालाही जर विचारलं आज तुम्ही MSME काय तर तो तुम्हाला सांगाल व्यक्ती की सूक्ष्म लघु मध्यम उद्यम मंत्रालय आहे आणि या मंत्रालयातर्फे लोकांना स्वयंरोजगारावरती अनेक योजना दिल्या जातात. तर असं हे मंत्रालय आहे आणि याची धुरा माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी साहेब सांभाळत आहे आणि त्यांची दूरदृष्टी, त्यांचा इनोव्हेटिव्ह त्यांचा स्वभाव, त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार आम्हाला इतका उत्साह असतो काम करण्यामध्ये की नव्या गोष्टी म्हणा किंवा नव्या अशा प्रोजेक्ट्सवरती आम्ही कामं करत असतो, निरंतर काम करत असतो. तर अशा प्रकारे हे मंत्रालय ॲपेक्स बॉडी आहे आपल्या देशामध्ये जी सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाच्या विकासाकरता कार्य करतं, या सेक्टरच्या विकासाकरता पॉलिसीज तयार करतं, प्रोग्राम्स तयार करतं, स्कीम्स तयार करतं व त्याचं इम्प्लिमेंटेशन या मंत्रालयाचे जे जितकेही कार्यालयाचं जाळं पसरलेलं आहे आपल्या देशभर त्या कार्यालयांतर्फे याचं इम्प्लिमेंटेशन स्कीम्सचं केलं जातं व आपल्या देशात सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाचा विकास केला जातो. नेक्स्ट, एंटरप्राइज म्हणजे काय? एंटरप्राइज हा शब्द पहिले इंडस्ट्री म्हटलं जात होतं, तर आता इंडस्ट्रीजला एंटरप्राइज म्हटलं जातं. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज. एंटरप्राइज हा इंटरनॅशनल शब्द आहे. इंडस्ट्री हा इंटरनॅशनली एखाद्या उद्योगाला एंटरप्राइजच्या नावाने ओळखलं जातं, इंडस्ट्रीच्या नावाने कमी ओळखलं जातं. त्याच्यामुळं एंटरप्राइज हे आपण सुद्धा ॲडॉप्ट केलं. तर एंटरप्राइज म्हणजे काय, म्हणजे उद्योग म्हणजे काय? एखादी कंपनी जर तुम्ही फॉर्म केली तर त्या कंपनीमध्ये आयदर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग कराल किंवा काही सर्व्हिसेस द्याल, ह्या दोन गोष्टी होतील. तर मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस एंटरप्राइज अशा दोन कॅटेगरीज असतात. आणि ते कशासाठी करतो आपण? उद्योग कशासाठी करतो, एखादा व्यवसाय कशाकरता करतो? तर फॉर मेकिंग प्रॉफिट, म्हणजे आपल्याला काहीतरी पैसे कमवायचे, आपल्याला काहीतरी प्रॉफिट कमवायचा आहे, त्याच्याकरताच आपण उद्योग करतो. उद्योग म्हणजे काही नॉन प्रॉफिट मेकिंग कंपनी नसते. तर अशा प्रकारे जी एखादी एंटिटी मॅन्युफॅक्चरिंग करत असेल, काही प्रॉडक्ट तयार करत असेल किंवा काही सर्व्हिसेस देत असेल आणि ते सुद्धा प्रॉफिट कमवण्याकरता, म्हणजे जर असेल तरच त्याला उद्योग म्हणून एंटरप्राइज म्हणून ओळखलं जातं.
आणि त्याचं एक रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याला म्हणतात उद्यम रजिस्ट्रेशन. आणि उद्यम रजिस्ट्रेशन केलं तरच तुम्ही MSME ॲक्टच्या अंतर्गत येऊन तुमच्या MSMEच्या सगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकता. त्याला म्हणतात उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. हे काय आहे पुढे? हा MSME ॲक्ट आहे. या ॲक्ट 2006मध्ये हा ॲक्ट आला. याच्या आधी MSME ॲक्ट नव्हता. आणि त्याच्यानंतर या ॲक्टच्या आल्यानंतर MSMEची त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन करण्यात आलं, परिभाषा दिल्या गेली त्याला. आणि त्याच्यामध्ये आणखी काहीतरी बऱ्याचशा म्हणजे डेफिनेशन्स आल्या. आणि महत्त्वाची जी एक आणखी सिस्टम आली त्याच्यामध्ये डिलेड पेमेंट MSMEज करता. म्हणजे लघु उद्योजकांनी एखाद्या मोठ्या उद्योजकाला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला किंवा दुसऱ्या उद्योजकाला काही माल सप्लाय केला आणि त्याचं पेमेंट जर त्याला 45 दिवसाच्या आत नाही मिळालं तर ते पेमेंट मिळवून देण्याकरता सुद्धा एक सिस्टम तयार करण्यात आला, एक इकोसिस्टम तयार करण्यात आला आहे याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये जाऊन तो ते पैसे म्हणजे भरपूर म्हणजे बँकेचं जसं जितकं व्याज असतं त्याच्या 3 पट व्याजासहित परत घेऊ शकतो. याला म्हणतात डिलेड पेमेंट्स अंडर MSME ॲक्ट. नेक्स्ट. तर MSME ॲक्टच्या अंतर्गत ज्या डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन्स आता रिवाईज झालेल्या आहेत. आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस एंटरप्राइजेस करता इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हरच्या आधारावरती डेफिनेशन आहे. म्हणजे मायक्रो म्हणजे सूक्ष्म, याची डेफिनेशन जी आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट 1 करोड आणि टर्नओव्हर 5 करोड असला तर त्याला मायक्रो किंवा लघु सूक्ष्म उद्योग म्हटलं जातं. आणि स्मॉल किंवा स्मॉल उद्योग जो आहे म्हणजे मायक्रो झाला आता स्मॉल, याला इन्व्हेस्टमेंट लिमिट 10 करोडची आहे आणि टर्नओव्हर जो आहे 50 करोड. याला म्हणतात लघु उद्योग. स्मॉल म्हणजे लघु उद्योग. आणि मीडियम म्हणजे मध्यम उद्योग, याची इन्व्हेस्टमेंट लिमिट 50 करोड आहे आणि टर्नओव्हर लिमिट 250 म्हणजे 250 करोडची आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती याचा व्याप वाढवण्यात आला आहे. त्याच्यामुळं असं होणार आहे आता येत्या काळामध्ये की जास्तीत जास्त कंपन्या ज्या आहेत त्या या क्षेत्रामध्ये पदार्पण करतील. पहिले खूप कमी होती इन्व्हेस्टमेंट लिमिट आणि आता वाढवल्यामुळं जास्तीत जास्त कंपन्या या क्षेत्रात येतील आणि MSMEचा व्याप तसाही खूप मोठा होणार. म्हणजे आधी तर आपण पाठीचा कणा म्हणतच होतो, तर हा पाठीचा कणा आणखी मोठ्या प्रमाणावरती बळकट होणार आहे आपला. जास्तीत जास्त उद्योग याच्यामध्ये येणार आहे, जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे, सर्वात जास्ती मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्शन होणार आहे आपल्या देशामध्ये, म्हणजे एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. तर अशी ही परिभाषा आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत अनाऊन्स करण्यात आली होती माननीय प्रधानमंत्र्यांद्वारा और माननीय नितीन गडकरींद्वारा. नेक्स्ट. तर याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं? तुम्ही एखादा जर उद्योग सुरू केल्यानंतर जर तुम्हाला MSMEच्या हे मॅन्डेटरी नाही आहे, तुम्ही नाही केलं तरी चालतं रजिस्ट्रेशन. परंतु जर तुम्हाला MSMEच्या म्हणा, MSME मंत्रालयाच्या म्हणा किंवा बँकांच्या म्हणा किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या कोणत्याही योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर MSMEचं उद्यम रजिस्ट्रेशन करणं हे अनिवार्य असतं. त्याच्याशिवाय तुम्ही कोणत्याही योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. तर हे व्हॉलंटरी आहे, तुम्ही कधीही करू शकता. ते आज करा, उद्या तुमचा उद्योग सुरू झाल्यानंतर करा. परंतु उद्योग सुरू व्हायच्या आधी पहिले करत होते, आता सध्या उद्यम रजिस्ट्रेशन जे आलेलं आहे त्याच्यामध्ये उद्योग सुरू केल्यानंतरच करता येतं. तर हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे, याला एकही रुपयाचा खर्च येत नाही, हे लक्षात असू द्या. जर कोणी तुम्हाला पैसे मागितलं तर ते चुकीचं होईल. हे ऑनलाईन याची एक वेबसाईट आहे www.udyamregistration.gov.in म्हणून. त्या वेबसाईटवर जायचं आणि आपले डिटेल्स भरायचे. त्याच्यामध्ये 2 पानाचा फॉर्मॅट असतो, तो भरला की तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये रजिस्टर करू शकता. तुम्ही तुमच्या उद्योगाचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुम्ही MSME ॲक्टच्या अंतर्गत एकदा रजिस्ट्रेशन केलं की तुम्ही सर्व योजनांचा लाभ घेऊ शकता. नेक्स्ट. तुम्ही उद्योगाचे काय बेनिफिट्स आहे उद्यम रजिस्ट्रेशनचे याची छोटीशी व्हिडिओ फिल्म आहे, ती बघून घ्या. MSME मंत्रालय ने छोटे एवं लघु उद्योगों को रजिस्टर करने के लिए एक आसान सुविधा शुरू की है जिसे उद्योग आधार नाम दिया गया है। उद्योग आधार के तहत MSMEs ऑनलाइन अपना रजिस्ट्रेशन करवा सकती हैं। इससे MSMEs के लिए कारोबार करना न केवल आसान होगा बल्कि अगर वे अपने व्यापार को आगे बढ़ाना चाहते हैं तो सरकार की ओर से उन्हें हर संभव सहायता उपलब्ध कराई जाएगी।
इसके तहत रजिस्ट्रेशन कराने वाले कारोबारियों को कोई भी फीस नहीं देनी होगी। सिर्फ एक पेज के फॉर्म से ऑनलाइन ही सारी प्रक्रिया पूरी हो जाएगी। उद्योग आधार रजिस्ट्रेशन के बाद एसएमईज के लिए सरकार जितनी भी स्कीमें चला रही है उसका लाभ मिलेगा। बिना गारंटी का मिलने वाला लोन आसान शर्तों और कम ब्याज दर पे मिलेगा। सरकारी खरीद में प्राथमिकता के साथ साथ सब्सिडी भी मिलेगी। इसके अलावा विदेश में होने वाले एक्सपो में भाग लेने में भी सरकार सहायता देगी। उद्योग आधार के अंतर्गत रजिस्टर्ड व्यापारी केंद्र सरकार के इनिशिएटिव्स में अपने उत्पाद बेच पाएंगे। जिन कारोबारियों के पास उद्योग आधार नंबर है वे एमएसएमई मंत्रालय की कई स्कीमों का ऑनलाइन जाकर फायदा उठा सकते हैं। हेलो दोस्त, नेक्स्ट हां, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की डिलेड पेमेंट ॲक्ट जो आहे हा MSMEच्या अंतर्गत एक प्रोव्हिजन तयार करण्यात आला आहे सेक्शन 16मध्ये MSME ॲक्टच्या, की यामध्ये काय असतं की जो छोटा उद्योजक आहे, सूक्ष्म लघु उद्योजक आहे, यांनी बरेचदा याला खूप प्रॉब्लेम फेस करावा लागतं. कधी गव्हर्नमेंटला सप्लाय करतात, कधी स्टेट गव्हर्नमेंटला सप्लाय करतात, कधी काही पब्लिक सेक्टरला सप्लाय करतात, कधी काही मोठ्या उद्योजकांना सप्लाय करतात. आपलं रॉ मटेरियल म्हणा किंवा फिनिश प्रॉडक्ट म्हणा किंवा काही सर्व्हिसेस देतात. आणि होतं काय की विनाकारण कधी त्यांचे पैसे मिळत नाही. त्यांनी जो ऑर्डर एक्झिक्यूट केलेला आहे, त्यांना जो ऑर्डर मिळाला आहे, तो जो सप्लाय केला, त्या सप्लाय केल्यानंतर त्यांना पैसे मिळत नाही. आणि होतं काय की पैसे न मिळाल्यामुळं त्यांच्यावरती बँकेचं कर्ज असतं. ते बँकेचं कर्ज तर ते देऊ नाही शकत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती खूप मोठं फायनान्शियल जे आहे ही लायबिलिटी तयार होते. आणि कालांतराने होतं काय की असे 1, 2, 3 ऑर्डर जर त्यांनी घेतले आणि त्याचे पैसे नाही मिळाले तर त्याचा उद्योग जो आहे तो बंद व्हायच्या मार्गावरती लागतो. तर या गोष्टीला कडे भारत सरकारचं प्रामुख्याने लक्ष गेलं आणि डिलेड पेमेंटचा जो प्रोव्हिजन आहे तो MSME ॲक्टच्या अंतर्गत करण्यात आला. त्याच्यामध्ये असं आहे की जर 45 दिवसाच्या आत MSMEला जर त्यांनी सप्लाय केलेल्या मालाचं पेमेंट नाही मिळालं तर तो एक फॅसिलिटेशन काउन्सिल तयार करण्यात आलेले आहेत संपूर्ण देशभरामध्ये MSME ॲक्टच्या अंतर्गत. त्या फॅसिलिटेशन काउन्सिलमध्ये जाऊन तो ॲप्लिकेशन देऊ शकतो आणि 90 दिवसाच्या आत त्याला अवॉर्ड मिळतो, त्याला एक ऑर्डर मिळतो त्यांच्याकडनं आणि त्याच्यामध्ये 3 पट बँकेचं जे इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टच्या 3 पट इंटरेस्टनी तो पैसे परत घेऊ शकतो असा ऑर्डर दिला जातो. तर ही फार मोठी व्यवस्था तयार करण्यात आली आहे ज्याच्यामुळं हजारो लाखो MSMEsला मोठ्या प्रमाणावरती याचा लाभ मिळतो आहे. नेक्स्ट एक छोटंसं व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक मोटिवेशन मिळेल की का बरं मी उद्योजक व्हायला पाहिजे. I want to be an entrepreneur क्योंकि अपने अंदर के पैशन को बाहर निकालना है और शादी के बाद सिर्फ घर नहीं संभालना है. I want to be an entrepreneur क्योंकि सिर्फ बच्चों के डायपर्स नहीं बदलने, अपनी सोच से दुनिया में भी बदलाव लाना है. I want to be an entrepreneur क्योंकि ये एक सोच है जो मेरे दिल को छुई है. अगर गूगल के CEO सुंदर पिचाई है तो पेप्सिको की इंदिरा नूई है. I want to be an entrepreneur क्योंकि अब दिन भर कुछ प्रोडक्टिव काम किए बिना नहीं रहा जाता. सिर्फ खाना बनाना और घर की साफ सफाई को घर चलाना नहीं कहा जाता. I want to be an entrepreneur क्योंकि मैं रिस्क लेने से नहीं डरती और मैं हर रोज अपने पैशन को फॉलो करती. I want to be an entrepreneur क्योंकि इस पागलपन और जुनून को मैंने अपनी नसों में भर लिया है. कुछ अलग करना है मुझे, मैंने सिस्टम को चैलेंज कर लिया है. I want to be an entrepreneur because we don't just want to stand behind every successful man. We also want to be successful. मेरे भी बहुत बड़े हैं plans. I want to be an entrepreneur क्योंकि इस दुनिया में बहुत दम है. हमें प्रूव करना है कि हम में भी बहुत दम है. I want to be an entrepreneur क्योंकि आज की नारी जॉब क्रिएटर बनके लोगों को रिक्रूट करेगी और फिर उस टाइम हाथों में चूड़ियों के साथ रोलेक्स की वॉच भी सूट करेगी. I want to be an entrepreneur क्योंकि मैं हार्डवर्क की छन्नी से खुद छनना चाहती हूँ. सिर्फ एक घर का चूल्हा नहीं जलाना मुझे, हजारों घरों के चूल्हे जलाने का रीजन बनना चाहती हूँ.
I want to be an entrepreneur क्योंकि एक दिन इस दुनिया को मेरे भी सपनों में यकीन होगा और फिर 3x3 के किचन से निकलकर 6x6 के केबिन तक का सफर बहुत हसीन होगा। I want to be an entrepreneur क्योंकि हमें अपने विजन को रियलिटी में दिखाना आता है। चाय के अलावा हमें एक्सेल शीट्स और पावरपॉइंट प्रेजेंटेशंस भी बनाना आता है। I want to be an entrepreneur क्योंकि मेरा विजन एकदम जबरदस्त है। मुझे पैसे वाली लड़की में नहीं, पैसे वाले बिजनेस मॉडल में इंटरेस्ट है। I want to be an entrepreneur ताकि मेरे सारे ड्रीम्स पूरे हो जाएं। जो रिश्तेदार और पड़ोसी कॉलेज के बाद शादी की रट लगाते हैं, वो कुछ ना कह पाए। I want to be an entrepreneur क्योंकि नारी भी अपनी शक्ति दिखा सकती है। जो 2 वक्त की रोटी बनाती है, वो भी 2 वक्त की रोटी कमा सकती है। I want to be an entrepreneur क्योंकि अपनी सपनों की जिंदगी को जिया जा सकता है। रक्षाबंधन पे सिर्फ भाई से गिफ्ट लेना नहीं, रिटर्न गिफ्ट भी दिया जा सकता है। हम दुनिया को अपने एक्शन से सरप्राइज करेंगे। ये हमारा दौर है, हम राइज करेंगे। हमारा विजन इतना क्लियर है और बातें इतनी असरदार है कि शादी के टाइम लड़के वाले दहेज लेने की जगह उल्टे देने को भी तैयार है। तर या व्हिडिओद्वारे आपल्याला एक म्हणजे एक गोष्ट लक्षात येईल की उद्योजक जो आहे हा आपले स्वप्न पूर्ण करण्याकरता कसा आपला म्हणजे स्वतःचा प्रयत्नांनी आपलं हे स्वप्न कसे पूर्ण करू शकतो आणि ते स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि तर उद्योजक व्हायचं असेल तर त्या उद्योजकाला काही क्वालिटीज पण असाव्या लागतात. अतिशय महत्त्वाचं आहे या क्वालिटीज असणं, कारण की जर क्वालिटी असेल तुमच्यामध्ये उद्योजकांच्या किंवा तुम्ही त्या क्वालिटीज आत्मसात केल्या असतील उद्योजकाच्या, तर तुम्ही सस्टेनेबल म्हणजे लाँग टर्ममध्ये, म्हणजे तो उद्योग असा असायला पाहिजे की तुम्ही आज सुरू केला तर तो 6 महिन्यानंतर बंद नको व्हायला पाहिजे किंवा 6 वर्ष 2 वर्ष तसाच तुम्ही रगडत नेऊन राहिले असं नको व्हायला पाहिजे. उद्योग आज सुरू केला त्याची वाढ होत राहिली पाहिजे, कालांतराने दिवसेंदिवस तुमचा उद्योगाचा विकास होत राहिला पाहिजे, त्याला उद्योजक म्हणतात, त्याला उद्योग म्हणतात. तर त्याच्याकरता या क्वालिटीज ज्या मी इथे दाखवत आहो, जसं सेल्फ कॉन्फिडन्स आहे, पॅशन आहे, फोकस्ड आहे, रिस्क टेकिंग ॲबिलिटी अतिशय महत्त्वाची क्वालिटी आहे, लीडरशिप ॲबिलिटी अतिशय महत्त्वाची क्वालिटी आहे आणि क्रिएटिव्हिटी, या जर क्वालिटी तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही निश्चितच एक सक्सेसफुल उद्योजक होऊ शकता. नेक्स्ट, आता आपण येऊ स्कीम्सवरती. आता हे मी सगळं जे काही सांगितलं तुम्हाला हे एक जस्ट इंट्रोडक्शन होतं की काय आता तुम्हाला जर उद्योग करायचा असेल तर सर्वात पहिला प्रश्न हा येतो की मी काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कुठून मदत घ्यायला पाहिजे. तर MSME मंत्रालयाचे जे कार्यालय आहे देशभरामध्ये, जसं आता नागपूरमध्ये आहे, या कार्यालयामध्ये सर्व प्रकारची मदत केली जाते एखाद्याला उद्योजक होण्याकरता किंवा उद्योग सुरू आहे तर त्या उद्योगाला विकसित करण्याकरता सर्व प्रकारची मदत केली जाते. त्याच्याकरता अनेक योजना आहेत. तर एक योजनांचं ब्रीफ तुम्हाला दाखवत आहोत. जसं टेक्निकल मॅनेजमेंट कन्सल्टन्सी दिली जाते, त्याच्यामध्ये भरपूर काही PMEGPचे प्रोजेक्ट कन्सल्टन्सी दिली जाते. तुम्हाला काय कुठून रॉ मटेरियल घ्यायचं आहे, कुठून मशीन्स घ्यायच्या आहे, कुठून फायनान्स घ्यायचा आहे, कुठून तुम्हाला टेक्नॉलॉजी घ्यायची आहे, काय करायचं आहे, तुम्हाला मार्केटिंग कसं करायचं आहे, सगळी कन्सल्टन्सी दिली जाते. तसंच एंटरप्रेनरशिप आणि स्किल डेव्हलपमेंट याच्या प्रकारचे ट्रेनिंग, जसं मी म्हटलं तुम्हाला क्वालिटीज पाहिजे, तर क्वालिटीज करता एंटरप्रेनरशिपचं जर तुम्ही आमचं ट्रेनिंग केलं तर त्या ट्रेनिंगच्या शेवटी जेव्हा 1.5 महिन्याचं ट्रेनिंग असतं त्यात असे 1.5 महिना 1 महिना 15 दिवस असे ट्रेनिंग्स मॉड्यूल्स असतात. ते जर प्रशिक्षण तुम्ही केले तर त्याच्यानंतर तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण होतो की हो, मी आता उद्योग करू शकतो आणि सक्सेसफुल उद्योजक होऊ शकतो. तर अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जातात. मार्केटिंग असिस्टन्स दिले जातं. टेक्नॉलॉजी क्वालिटी अपग्रेडेशनवरती स्कीम्स आहेत त्या दिल्या जातात. एक्सपोर्ट प्रमोशन, तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल त्याच्यावरती तुम्हाला मदत केली जाते. क्लस्टर डेव्हलपमेंट ही फ्लॅगशिप स्कीम आहे आमच्या मंत्रालयाची, याचे डिटेल्स मी पुढे देतो. परत IPR पेटेंट वगैरे आपण करत असतो. इन्क्युबेशन आहे, इनोव्हेशन आहे, स्टार्टअप. आजकाल खूप आपण नाव ऐकतो स्टार्टअप म्हणजे काय, त्याला कशी मदत केली जाते. स्टार्टअप ही वेगळी आयडिया असते, एकदम इनोव्हेटिव्ह आयडिया असते, त्याला कोणी पैसे द्यायला तयार नाही होत सहजासहजी बँकर्स, तर त्याच्याकरता कशी मदत केली. ह्या सर्व योजना आमच्याकडे आहेत ज्याच्यामध्ये आम्ही मदत करत असतो. नेक्स्ट, तसंच क्रेडिट फॅसिलिटेशन, जसं म्हटलं मी, म्हणजे बँकाकडनं लोन घ्यायला म्हणजे कर्ज घेताना काय तुम्हाला मदत मिळू शकते ती आहे. झेड सर्टिफिकेशन आहे,
आणि नंतर आमचे टेक्नॉलॉजी सेंटर्स आहेत, आमचं सोलर मिशन आहे, हनी मिशन आहे, बांबू मिशन आहे, रॉ मटेरियल फायनान्स आहे, MSME मार्ट आहे, टेंडर मार्केटिंग आहे आणि सिंगल पॉईंट, अशा अनेक योजना आहेत. आता आपण यातल्या काही ज्या तुम्हा लोकांना गरजेच्या असतील त्याच्यावरती थोडंसं आपण चर्चा करू. नेक्स्ट इसको जसं आता कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. तर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे एखादा जर तुमच्यापैकी एखाद्या युवक युवतीला जर असं वाटलं की मला उद्योग करायचा आहे, तर उद्योग करायचा म्हटलं म्हणजे कोणता उद्योग करायचा, तिथून सुरुवात होते. कसा उद्योग करायचा आणि कोणता, तर त्याच्याकडं कोणतं प्रॉडक्ट तयार करायचं, इथून सुरुवात होते आपली, की मी काय तयार करू. तर त्या प्रॉडक्ट आयडेंटिफिकेशन करता मदत केली जाते. एकदा प्रॉडक्ट आयडेंटिफिकेशन झालं की मग नंतर तुम्हाला काही जागा पाहिजे असेल, टेक्नॉलॉजी पाहिजे असेल, याच्याकरता काही मदत केली जाते. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून दिला जातो. मग त्याची टेक्निकल कन्सल्टन्सी लागते, ती दिली जाते. ॲप्लिकेशन मग कुठून लोन घ्यायचं, कोणत्या स्कीमच्या अंतर्गत लोन घ्यायचं. जनरली PMEGP वगैरे अशी स्कीम आहे की ज्याच्या अंतर्गत एखादा यंग उद्योजक जो आहे तो आपला उद्योग सुरू करू शकतो. म्हणजे त्याला जर 25 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट करून जर काही उद्योग करायचा असेल तर तो आरामशीर आपला PMEGPच्या अंतर्गत लोन घेऊन, सबसिडी घेऊन, बिना कोणतेही गॅरंटी न देता, कोलॅटरल न देता आपला उद्योग सुरू करू शकतो. मग त्याला काही रजिस्ट्रेशन्स लागतं, त्याला लायझनिंग म्हणतं. कोणाला पोल्युशन कंट्रोलचं लागतं, कोणाला फूड अँड ड्रगचं लागतं, कोणाला किंवा इवन उद्योग आधारकरता करणं कधी कोणाला शक्य नसतं, तर आम्ही तर या सर्व कार्याकरतासुद्धा आम्ही मदत करत असतो. मग बाकीच्या आणखी गोष्टी आहे, म्हणजे पॅकेजिंग आहे, लॉजिस्टिक्स आहे, वेंडर रजिस्ट्रेशन आहे, मार्केटिंग सपोर्ट आहे. हे झाल्यानंतर परत मार्केटिंग हा फार मोठा प्रश्न भेडसावतो की मी कसं मार्केटिंग करू माझ्या प्रॉडक्टचं, तर त्याच्याकरतासुद्धा मदत केली जाते. तर अशी ह्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात या कार्यालयातर्फे. तर तुमच्यापैकी कोणताही युवक युवती जर असेल आणि त्याला असं वाटत असेल की बाबा मी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा जर मी उद्योग सुरू केला तर त्याच्यामध्ये मी स्वतःचा उद्योजक म्हणून एक राजा म्हणून जीवन जगू शकील आणि त्याला जर साकार करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या कार्यालयाला संपर्क साधू शकता. नेक्स्ट, मग मी जसं म्हटलं की एंटरप्रेनरशिप स्किल डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग्स केले जातात. 1 दिवसाचा, 2 दिवसाचा, 6 वीकचा, 1.5 महिन्याचा, अशा प्रकारचे हे ट्रेनिंग प्रोग्राम्स केले जातात. आणि याच्यामध्ये एका उद्योजकाला लागणाऱ्या सर्व क्वालिटीज त्याच्यामध्ये भरविल्या जातात. त्या क्वालिटीज त्याच्यामधनं बाहेर काढल्या जातात. त्याला सर्व शिकवलं जातं की कसं त्यांनी सुरुवात करायची आणि कसं शेवटपर्यंत आपला उद्योग सुरू करून चालवायचा. आणि त्याला पूर्ण कॉन्फिडंट केलं जातं 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये. आणि त्याच्यानंतर त्याला एक सर्टिफिकेटसुद्धा भारत सरकारचं दिलं जातं, ज्याच्या आधारावरती तो आपलं बँकेचं कर्ज वगैरे घेऊन आपला उद्योग सुरू करू शकेल. तर अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणावरती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. जर तुम्हाला तशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम अटेंड करायचे असेल तर तुम्ही संपर्क साधा आमच्या कार्यालयाला किंवा आमच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बघू शकता आणि हे कार्यक्रम अटेंड करून तुम्ही तुमचा उद्योग सुरू करू शकता सक्सेसफुली. नेक्स्ट, हे प्रशिक्षण कार्यक्रम्स आहेत ज्याचे काही फोटोग्राफ्स तुम्ही बघत असाल. नेक्स्ट, बस. मी जसं म्हटलं की एकदा तुमचा उद्योग सुरू झाल्यानंतर त्याला मार्केटिंगची अतिशय महत्त्वाची सहायता लागते. कारण की जर मार्केटिंगचा बरोबर केलं नाही आणि तुम्ही जर प्रॉडक्ट तयार केलं आणि तो विकल्याच नाही गेला तर काय करणार आपण. तो प्रॉडक्ट आपल्या घरीच पडला राहील आणि काही दिवसानंतर आपला उद्योग जो आहे तो बंद व्हायच्या मार्गी लागेल. तर अशा परिस्थितीमध्ये भारत सरकारतर्फे लघुउद्योजकांना, सूक्ष्म लघुउद्योजकांना मार्केटिंगची मदत केली जाते. गव्हर्मेंट मार्केटिंग म्हणून एक पोर्टल आहे, जेम म्हणतो आपण त्याला. जेम हे असं पोर्टल आहे की सर्व भारत सरकारचे जितकेही सेंट्रल गव्हर्मेंटचे ऑफिसेस आहेत त्या सर्वांना, मग पब्लिक सेक्टर असो किंवा मिनिस्ट्रीचे ऑफिसेस असो, त्या सर्वांना जेमवरून प्रत्येक वस्तू खरेदी करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि तुमचा जर उद्योग असेल तर त्या उद्योगाचं रजिस्ट्रेशन जेमवर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला घरी बसल्या बसल्या तुम्हाला ऑर्डर्स मिळतात. आणि सिस्टम इतकं चांगलं आहे ते की ऑर्डर मिळाल्यानंतर, तुमचा माल सप्लाय केल्यानंतर, त्यांनी ॲक्सेप्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात. तर ही जेमची एक व्यवस्था आहे, याच्यामध्ये मदत केली जाते रजिस्ट्रेशन करायला. नंतर एक फार अतिशय महत्त्वाचं पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसी म्हणून आलेली आहे, 2012मध्ये आली होती. ही 2015पासून मॅन्डेटरी झाली आहे. यात असं आहे की आपल्या देशातील जे पब्लिक सेक्टर्स आहेत, जसं नागपूरमध्ये WCL आहे, वेस्टर्न कोलफील्ड, हिंदुस्तान पेट्रोलियम आहे, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आहे, रेल्वेज आहे, अशा सर्वांना त्यांची जी वार्षिक खरेदी असते
त्या वार्षिक खरेदीच्या टोटल मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस दोन्ही मिळून 25% जे आहे ते सूक्ष्म व लघु उद्योजकाकडनं खरेदी करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांचा समजा एखादा पब्लिक सेक्टरचा 1,000 करोडचा जर परचेस असेल दरवर्षीचा, तर त्यापैकी 250 करोडचं त्यांना सूक्ष्म लघु उद्योजकाकडनं खरेदी करणं अनिवार्य आहे. त्याच्यामध्ये 4% जे आहे ते SC/ST उद्योजकाकडनं आणि 3% महिला उद्योजकाकडनं खरेदी करणं अनिवार्य आहे. आणि हे 4% आणि 3%चं जे टार्गेट आहे हे बहुतेक PSUचं पूर्ण झालेलं नाही आहे अजूनही, आणि त्यांना महिला उद्योजक SC/ST उद्योजक जे आहे हे मिळायला खूप त्रास होतो. तसेच याच्यामध्ये 15%चा प्राईस प्रिफरन्ससुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणजे जर एखाद्या मोठ्या उद्योजकांनीचं लोएस्ट आलं असेल आणि लघु उद्योजकाचं हायर आलं असेल बीड, तर 15% त्याचं कमी केलं जातं, म्हणजे ते लघु उद्योजकाला प्रिफरन्स दिला जातं. तर अशा प्रकारे हे आणि 382 आयटम लघु उद्योजकांकरता रिझर्व करण्यात आलेले आहे याच्यामध्ये. त्याचप्रकारे एक्झिबिशनद्वारे सुद्धा आम्ही मदत करत असतो. म्हणजे लघु उद्योजक एखाद्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करत असेल तर तिथे त्या स्टॉल चार्जेस त्याला जे काही लागतील, म्हणजे त्यांनी स्टॉल लावला आणि तिथे समजा त्यांनी 50,000 रुपये स्टॉल चार्ज दिला, तर त्याच्यापैकी जनरल कॅटेगरीचा उद्योजक असेल तर त्याला 75% आम्ही रिएम्बर्समेंट करतो, म्हणजे सबसिडी रिएम्बर्समेंट करून देतो. आणि महिला आणि SC/ST उद्योजक असेल तर त्यांनी जर 50,000 रुपये जर स्टॉल चार्जेस दिले तर 100% आम्ही रिएम्बर्समेंट देतो त्यांना. म्हणजे जे देशभरामध्ये जे एक्झिबिशन्स लागतात आणि त्यापैकी जे आमच्याकडे तर्फे अप्रूव्ह केलेले असतात त्याच्यामध्ये ही सुविधा दिली जाते. तसेच तसेच काही NGOज असतात, इंडस्ट्री असोसिएशन्स असतात, यांना एक्झिबिशन लावण्याकरता सुद्धा आम्ही मदत करतो. म्हणजे एक्झिबिशन लावायला आम्ही फंडिंग करत असतो. इवन आपले बचत गटाचे एक्झिबिशन लावायला सुद्धा आम्ही मदत करत असतो, म्हणजे फंडिंग करतो. त्याच्यामध्ये 25 लाख रुपये एक्झिबिशन लावायला देत असतो, 15 लाख रुपये आम्ही त्या एक्झिबिशनच्या मार्केटिंग करता देत असतो. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती हे जे टूल आहे एक्झिबिशन हा जो मॅनेजमेंटमध्ये एक्झिबिशन हे मार्केटिंगचं सर्वात मोठं टूल आहे. आणि हे जर टूल जे आहे याच्याद्वारे आपण आपल्या उद्योगाच्या प्रॉडक्टचं जे आहे मार्केटिंग चांगल्या प्रकारे करू शकतो, हे प्रूव्ह झालेलं आहे. त्याच्यामुळे भारत सरकारने अशी योजना आणली आहे की लघु उद्योजकांना हे मार्केटिंगच्या एक्झिबिशन्सच्या द्वारे मार्केटिंग करता मदत करता यावी. नेक्स्ट हे बघितलं आहे. म्हणजे याच्यामध्ये आणखी असंही आहे की आम्ही इंटरनॅशनल ट्रेड फेअरमध्ये सुद्धा जायला आमच्याकडे योजना आहे. जे एखाद्या उद्योजकाला जर्मनी, जापान इकडे म्हणजे मोठे इतर आणखी देश आहेत त्याच्यामध्ये जर तिथे एक्झिबिशन्स जे लागतात त्या एक्झिबिशनमध्ये त्यांनी जर जायची त्याची इच्छा झाली आपल्या प्रॉडक्टला इंटरनॅशनल लेवलवरती नेण्याकरता, एक्सपोर्ट करण्याकरता, तर तो तिथे जाऊन तिथल्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. आणि त्याला पार्टिसिपेट करण्याकरता येण्या जाण्याचं एअरफेअरही दिलं जातं आणि तिथला जो स्टॉल चार्जेस आहेत ते सुद्धा दिले जातात. आणि महिला SC/ST उद्योजकाला 100% दिलं जातं. म्हणजे इतकी चांगली सुविधा MSME मंत्रालयातर्फे एक्सपोर्ट करणाऱ्यांकरता, एक्सपोर्ट मार्केटिंग करता तयार करण्यात आलेली आहे. बरेच लोक लाभ घेतात त्याचा, ज्यांना घ्यायचा असतो ते, आणि ते आमच्या कार्यालयात संपर्क साधतात आणि त्याचा लाभ घेतात. नेक्स्ट त्याचप्रकारे हे डोमेस्टिक ट्रेड फेअर आहे. बघत असाल फोटोमध्ये माननीय गडकरी साहेबसुद्धा आले होते. आणि असे ट्रेड फेअर लावण्याकरता आम्ही 25 लाख रुपयापर्यंतची मदत करत असतो. नेक्स्ट आता आलं क्रेडिट फॅसिलिटेशन. म्हणजे उद्योग लावायला पैसा हा सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो कोणत्याही उद्योजकाला, की उद्योग तर मी लावील पण उद्योग लावायला खिशामध्ये पैसेच नाही तर कसा उद्योग लावेल. तर याच्याबद्दलही काळजी करायची काहीही गरज नाही आहे. भारत सरकारने अशी व्यवस्था केलेली आहे की जर तुमच्याजवळ खिशात पैसे जरी नसले तरीसुद्धा तुम्ही तुमचा उद्योग सुरू करू शकता. इतकी सुंदर व्यवस्था आहे. म्हणजे काही योजना अशा आहेत की त्याच्यामध्ये समजा 1 लाखाचं कर्ज घ्यायचं असेल तुम्हाला फक्त 5 ते 10% मार्जिन मनी द्यावं लागतं आणि बाकीचं जे कर्ज आहे ते संपूर्ण बँक देतं. आणि त्याच्यावरसुद्धा जी PMEGPची जी योजना म्हटलं त्यावर 35% सबसिडी पण मिळते. म्हणजे कोलॅटरल फ्री लोन घ्या, फक्त 5 ते 10% तुम्ही त्याच्यामध्ये मार्जिन मनी भरा, 35% सबसिडी घ्या
आणि आरामात आपला उद्योग सुरू करा. इतकी चांगली व्यवस्था आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहे MSMEs करता. तर त्याचा लाभ. तर याच्यामध्ये काय होतं आणखी, जेव्हा तुम्ही लोन घेता, कोणताही उद्योजक, म्हणजे ते वर्किंग कॅपिटल असो किंवा टर्म लोन मशीन करता लोन घेतलं असेल किंवा वर्किंग कॅपिटल करता, CC लिमिट वगैरे आपण ज्याला म्हणतो, आणि त्याचं जर GST रजिस्ट्रेशन असेल तर त्याला 2% इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे इंटरेस्ट सबसिडी मिळते. 10.5% जर त्यांनी लोन घेतलं असेल तर त्याला 2% इंटरेस्ट सबसिडी मिळते, ज्याच्यामध्ये त्याला 8.5%नीच लोन जे आहे ते मिळतं. म्हणजे त्याचा खूप मोठा फायदा होतो. आता एक छोट्या लोनवाल्यांना तर फायदा होतोच, परंतु ज्यांचं मोठं लोन आहे, करोडोचं लोन आहे, त्यांनासुद्धा या 2% इंटरेस्ट सबवेन्शनचा खूप मोठा लाभ मिळतो आणि लोक घेत आहेत लाभ त्याचा. तर तुम्हा लोकांपैकी जर कोणाचा उद्योग असेल किंवा कोणी उद्योग लावू इच्छित असेल तर त्यांनीसुद्धा आपल्या बँकांना ही विनंती करायची की आम्हाला या 2% इंटरेस्ट सबवेन्शनचा सुद्धा लाभ द्यावा. तर हा एक मोठा. मग एक क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस म्हणून आहे. म्हणजे 2 करोडपर्यंतचं लोन तुम्हाला कोलॅटरल फ्री, कोणतीही गॅरंटी न देता मिळू शकतं, अशी आपल्या देशात व्यवस्था आहे. जनरली बँकेजवळ आपण गेलो की हाच एक सर्वात पहिला प्रश्न येतो बँकेतर्फे की तुमच्याजवळ आमचं बँकेचं लोन घेण्याकरता काही गॅरंटी आहे का, काही तुम्ही गॅरंटी देऊ शकता का. म्हणा तुमचं घर गहाण ठेवा किंवा काही आणखी तुमच्या FDs द्या, काहीतरी द्या. म्हणजे त्यांना असं असतं त्यांचा लोन ते सुद्धा बांधील आहेत, त्यांनासुद्धा RBIच्या गाईडलाईन्सप्रमाणे चालावं लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये ते सुद्धा प्रयत्न हा करतात की माझं लोन सिक्युअर्ड राहावं. तर ती सिक्युरिटी गव्हर्मेंट घेते या CGT MSEच्या अंतर्गत. म्हणजे बँकांना जी गॅरंटी पाहिजे असते ती गॅरंटी सरकारतर्फे घेतली जाते लोन देण्याकरता, लघु उद्योग सुरू करण्याकरता. तर अशा प्रकारे ही सुद्धा व्यवस्था आहे. नेक्स्ट, तर मी मगाशी म्हटलं होतं की PMEGP ही सर्वात महत्त्वाची योजना आहे आपल्या देशामध्ये. PMEGP योजना म्हणजे प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. हा कार्यक्रम मुख्यत्वे युवक युवतींकरता आहे, त्यांना स्वयंरोजगार मिळवून देण्याकरता आहे. तर तुमच्याकरता सर्वात महत्त्वाची जी योजना आहे, एखादा जर उद्योग सुरू करायचा असेल तर ती म्हणजे PMEGP. याच्या अंतर्गत 25 लाखापर्यंत तुम्हाला लोन मिळू शकतं. 5 ते 15% फक्त तुम्हाला मार्जिन मनी द्यायचा आहे. कोलॅटरल फ्री लोन, कोणतेही बँक मॅनेजर तुम्हाला कोलॅटरल नाही मागणार याच्यामध्ये, कारण की ही कोलॅटरल फ्री लोन मिळतं याच्यामध्ये. आणि दुसरं महत्त्वाचं म्हटलं म्हणजे याच्यामध्ये 35% सबसिडी असते. 35% सबसिडी असते या योजनेच्या अंतर्गत. तर तुम्हाला तो एक फार मोठा बेनिफिट याच्यामध्ये मिळू शकतो. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये जर करायचं असेल काही, तर ही ऑनलाईन ॲप्लिकेशन असते. याला काहीही डॉक्युमेंटेशन खूप जास्ती लागत नाही, ऑनलाईन असतं. रेटिंगच्या आधारावरती ती बँकेला जाते तुमची ॲप्लिकेशन, आणि बँकेतनं मग तुम्हाला लोन मिळू शकतं. तर असं नाही आहे की कोणीही केलं आणि कोणालाही मिळालं, त्याचेसुद्धा काही पॅरामीटर्स असतात. बँकरसुद्धा हे बघत असतो की या व्यक्तीला लोन दिल्यानंतर मला परत मिळेल की नाही, तर त्याचं असेसमेंट करतात ते. तर अशा प्रकारे या योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या कार्यालयाला संपर्क साधला तर आम्ही तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन करता मदत करू शकतो. ती ॲप्लिकेशन बँकेला गेल्यानंतरसुद्धा बँक मॅनेजर्सना आम्ही कन्व्हिन्स करू शकतो की नाही, हा प्रोजेक्ट जो आहे हा फिजिबल आहे, टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी आहे या प्रोजेक्टची, तुम्ही याला मदत करा. तर अशा प्रकारे आम्ही लोन मिळवून देण्यासुद्धा मदत करतो. आणि तुम्ही तुमचा उद्योग सक्सेसफुली या योजनेच्या अंतर्गत तुम्ही निश्चितच सुरू करू शकाल. जर तुमच्यामध्ये जर खरोखरच त्या क्वालिटीज असतील, विजन असेल, टार्गेट असेल तुमच्या जीवनामध्ये की नाही मला हे करायचं आहे आणि ते टार्गेट पूर्ण करायचं असेल, तर इथून तुम्ही सुरुवात करा. नक्कीच तुमचा छोटा उद्योग जो आहे तो हळूहळू मोठा होईल आणि एक चांगले मोठे उद्योजक म्हणून तुम्ही भविष्यामध्ये तुमचं आयुष्य, तुमचं कॅरियर बनवू शकाल. नेक्स्ट याच्यात सायलेंट फीचर्स वगैरे आहेत, तर ते तुम्ही बघा. मुद्रा लोनवरती मी जास्ती बोलू नाही इच्छित, कारण की मुद्रा लोनवरती बोलण्याकरता आपल्याकडे लीड बँक मॅनेजर देशमुख साहेब आलेले आहेत, तर ते याच्यावरती जास्ती सांगतील तुम्हाला. फक्त याचा एक व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. माननीय प्रधानमंत्र्यांनी च्या समोर बेनिफिशरीज आले होते आणि त्यांच्या
मुद्रा लोन से 1,80,000 की लोन ली और उससे मैंने ऑटो खरीदी और वो ऑटो में चला के अब मैं परिवार का अच्छा घर परिवार चला सकती हूँ और रोज 800-1,000 रुपये घर लेके ही जाती हूँ। हम जब पहले वो गमले बनाते थे ऐसे सीमेंट के, देखा होगा दिल्ली में बनते हैं, तो उसमें क्या है ना, कभी कभी साइज़ के कोई ख़त्म हो जाते थे, पैसे थे नहीं, पूरा माल ऑर्डर पर ही ले लेते थे। अब क्या है ना, अपने ही माल, पैसे मुझे मिल गए और अपना माल खुद मतलब बना के रख लिया और बेहतर अच्छे तरीके से हो रहा। और 1 लाख लिया था हमने पहले और फिर वो पूरा भर दिया, तो उसमें 60-70 हज़ार का फ़ायदा हो गया। मैं जब बैंक के पास गई थी पहले, जब ये स्कीम लॉन्च नहीं हुई थी, तो उन्होंने कहा कि कोई सिक्योरिटी देनी पड़ेगी आपको, या तो मॉर्गेज कराओ कोई प्रॉपर्टी। तो मेरे लिए वो बहुत टफ था, बिकॉज सर्विस से और बिजनेस पे स्विच करना और उसके बाद लोगों को कन्विंस करना, इट वाज क्वाइट टफ प्रोसेस। फिर ये मुद्रा स्कीम के बारे में मुझे पता चला, मैंने ये स्कीम ली एंड आई स्टार्टेड ऑफ विद 1 ब्रांच एंड नाउ आई एम रनिंग 3 ब्रांचेस ऑफ माई जुम्बा फिटनेस क्लासेस। दहा लाखापर्यंतचं लोन घेऊन आपण त्याच्यामध्ये आपला उद्योग सुरू करू शकतो आणि उद्योगाला विकसित करू शकतो. आत्ता या आत्मनिर्भर भारतचा जेव्हा पॅकेज अनाऊन्स झाला त्या दरम्यान एक चॅम्पियन्स म्हणून एक पोर्टल उद्घाटित करण्यात आलं माननीय प्रधानमंत्री व माननीय गडकरी साहेबांच्या द्वारे. आणि या चॅम्पियन्स पोर्टलचा अर्थ असा आहे की कोणालाही, जसे आता तुम्ही सगळे ऑनलाईन बघत आहात हा कार्यक्रम, तर तुमच्या मनामध्ये काही शंका आल्या, तुम्हाला काही विचारायचं असेल, काही तुमचे ग्रॅव्हियन्सेस असेल, काही बँकेकडनं लोन नसेल मिळेल, तिथे त्रास होत असेल, काही रजिस्ट्रेशन नसेल होत तुमचं कुठे, किंवा काहीही कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झालेली असेल एखादा उद्योग सुरू करण्याच्या प्रयत्नात तुम्हाला, तर तुम्ही या चॅम्पियन्स पोर्टलवरती जा. तिथे तुमचे डिटेल्स भरा, तुमचा टेलिफोन नंबर द्या, तुमचं डिटेल्स भरा आणि तुमची जी समस्या आहे ती समस्या तिथे डिस्क्राईब करा, टाका त्याच्यावरती आणि तो अपलोड करून द्या. आपल्या देशभरामध्ये चॅम्पियन्स कंट्रोल रूम तयार करण्यात आलेले आहे. प्रत्येक स्टेटमध्ये चॅम्पियन्स कंट्रोल रूम तयार करण्यात आला आहे. सेंट्रल कंट्रोल रूम जी आहे ती दिल्लीमध्ये आहे. आणि जसा तुम्ही तो अपलोड केला, ताबडतोब ज्या एरियातली कंट्रोल रूम आहे तिथे, म्हणजे स्टेटमध्ये जसं नागपूरमध्ये कंट्रोल रूम आहे, माझ्याकडे मुंबईत आहे, तर जर इकडचा या विदर्भातला प्रश्न असेल कोणता, तर सेंट्रल कंट्रोल रूमवरनं ताबडतोब विदर्भाच्या आमच्या त्या पोर्टलवरती येतो आणि आम्हाला असे इन्स्ट्रक्शन्स आहेत की 3 दिवसाच्या आत त्या समस्याचं निराकरण करावं लागतं. असं नाही की तुम्ही टाकलं आणि पडलं राहिलं. 3 दिवसात तुमचा टेलिफोन नंबर द्यावा लागतो, तुम्हाला ताबडतोब आम्ही फोन करतो, तुमची काय समस्या आहे ते जाणून घेतो आणि त्याचं निराकरण करतो, त्याच्या त्या ग्रॅव्हियन्सेसचं रिड्रेसल करतो. इतकी सुंदर व्यवस्था ही तयार करण्यात आली आहे. लाखो लोकांनी याच्यावरती आपले प्रश्न टाकलेले आहेत आजपर्यंत, मागच्या 4-6 महिन्यापासून जेव्हापासून सुरू झालं, आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यात आलं. काही लोकांना लोन नव्हतं मिळत, त्यांना लोन मिळवून देण्यात आलं. काही लोकांचे रजिस्ट्रेशन नव्हते, त्यांना रजिस्ट्रेशन करून देण्यात आलं. कोणाला मार्केटिंगचा प्रॉब्लेम होता, त्यांचे ते मार्केटिंगचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यात आले. अनेक प्रॉब्लेम असतात. जेव्हा उद्योग आपण सुरू करतो तर बऱ्याचशा प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं आणि त्याचं सोल्युशन इमिजिएट मिळत नाही आपल्याला कधी. तर ते सोल्युशन तुम्ही आमच्या या चॅम्पियन्स पोर्टलवरती जाऊन आपलं घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट एक बिझनेस इन्क्युबेटर म्हणून आमची स्कीम आहे आमच्या मंत्रालयाची, MSME मंत्रालयाची. आणि या बिझनेस इन्क्युबेटरच्या अंतर्गत असं असतं की इंजिनिअरिंग कॉलेजेसला आम्ही इन्क्युबेशन सेंटर्स दिलेले आहेत. त्यांना काही फंड्स दिलेले आहेत त्या इन्क्युबेशन सेंटर्स स्थापित करायला. आणि ज्याच्याजवळ इनोव्हेटिव्ह आयडिया असेल, जसं आपण स्टार्टअप म्हणतो, तशी काही इनोव्हेटिव्ह आयडिया असेल आणि त्या इनोव्हेटिव्ह आयडियाला त्याला कमर्शियलाइज करायचं असेल, त्याच्या उद्योगात रूपांतर करायचं असेल त्याला त्याचं, तर त्यांनी त्या इन्क्युबेशन आमच्याकडे यावं. आम्ही त्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये तुम्हाला पाठवू. तिथे तुमचा तो प्रॉडक्ट डेव्हलप करून देऊ आम्ही. म्हणजे काय होतं की स्टार्टअप, आपली आयडिया तर आपल्या डोक्यात असते, परंतु तो आयडियाला त्या प्रॉडक्टचं रूपांतर कसं करायचं, तो फार महत्त्वाचा भाग असतो. जोपर्यंत त्याचं प्रॉडक्टमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत त्याच्यानंतरच तुम्ही त्याला कमर्शियलाइज कराल. तर त्या प्रॉडक्टला कसं तयार करायचं, याच्याकरता त्याला इन्क्युबेट कसं करायचं, तर असे इन्क्युबेशन सेंटर्स आहेत आमचे. तिथे जाऊन तुम्ही ते प्रॉडक्ट तयार करून घ्या.
याच्याकरता लागणारा जो काही खर्च आहे तो सगळा सरकार वहन करतं. तुम्हाला खूप थोडेसे पैसे त्याच्यामध्ये लावावे लागतात आणि त्याचं कमर्शियलायझेशन, त्याचा बिझनेस कसा सुरू करायचा तो या इन्क्युबेशन सेंटरमध्ये तुम्हाला करून देण्यात येतो. तर अशा प्रकारची सुद्धा इकोसिस्टम व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण होत आहे आपल्या MSME मंत्रालयाच्या अंतर्गत. आणि याच्यामध्ये स्टार्टअपला फंड्स मिळायला त्रास जातो. बँका ज्या असतात, कारण की त्याचा काही पास्ट परफॉर्मन्सच नसतो स्टार्टअप बिझनेसचा. आता झोमॅटो जेव्हा सुरू झालं तेव्हा त्याच्या आधी त्याचा काहीच पास्ट एक्सपिरियन्स नव्हता. तर त्याला बँका ज्या असतात ते थोडंसं पास्ट परफॉर्मन्ससुद्धा बघतात. तर अशा परिस्थितीमध्ये स्टार्टअपजवळ पास्ट परफॉर्मन्स नसल्यामुळे त्यांना लोन मिळायला फार त्रास होतो. तर त्यांना कसं पैशाची मदत मिळावी तर याच्याकरता सुद्धा सीड कॅपिटल या इन्क्युबेशन सेंटरमध्ये भारत सरकार म्हणजे आमच्या MSME मंत्रालयातर्फे दिले जाते त्यांना, आणि ते सीड कॅपिटल म्हणून ते लोक स्टार्टअप्सला सुद्धा मदत करू शकतात. तर अशी ही चांगली इकोसिस्टम व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. तर यूथ जे आहेत तुमच्यापैकी ज्यांच्या जो काही इनोव्हेटिव्ह आयडिया असेल, काही स्टार्टअप बिझनेसेस असतील तुमचे, आणि जे आतापर्यंत कधीच कोणी काही केलं नाही त्याच्यावरती कार्य, आणि तुम्ही सुरुवात केली आहे त्याची, तर तुम्ही तुमच्या इनोव्हेटिव्ह आयडियाला साकार करू शकता आणि एक सक्सेसफुल उद्योजक होऊ शकता. नेक्स्ट आपल्या देशामध्ये आमच्या मंत्रालयाचे टेक्नॉलॉजी सेंटर्स आहेत. आता सध्या 18 टेक्नॉलॉजी सेंटर्स आहेत आणि येत्या काळामध्ये आणखी 15च्या जवळपास टेक्नॉलॉजी सेंटर्स, टूल रूम्स म्हणतात त्याला, टेक्नॉलॉजी सेंटर अँड टूल रूम्स. तर या खूप मोठं सेटअप आहे, म्हणजे 200 करोडचं सेटअप असतं. इथे खूप स्टेट ऑफ आर्ट मशीन्स लागलेल्या असतात, CNC मशीन्स असतात, रोबोटिक्स असतं, आणि इथे हाय एंड ट्रेनिंग जे असतं स्किल डेव्हलपमेंटचं ते दिलं जातं. म्हणजे त्या टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये इंजिनियर्स असतात, मेकॅनिकल इंजिनियर्स आहे, तर त्यांना CAD/CAM आहे, विमान कसं तयार करायचं, कार कशी तयार करायची, हे हाय एंड ट्रेनिंग जे आहे हे दिले जातात तिथे. आणि असा व्यक्ती तयार केला जातो तिथे की तो डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करेल. जनरली काय होतं की आपण शिक्षण झाल्यानंतर पहिले कुठेतरी आपला नोकरी करतो, तिथे ट्रेनी इंजिनियर म्हणा किंवा एखादा ट्रेनी म्हणून काम करतो, आणि हळू 6 वर्ष 2 वर्षानंतर कुठे मग आपल्याला रेग्युलर ते एम्प्लॉयमेंट देतात. परंतु इथे जर तुम्ही या टूल रूममध्ये आपलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर म्हणा किंवा अंडर ग्रॅज्युएट यांनी जर प्रशिक्षण घेतलं तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करायला रेडी टू वर्क मॅनपॉवर म्हणून तयार होता. तर असे ही टेक्नॉलॉजी सेंटर्स आपल्या देशामध्ये लागलेले आहेत. मोठ्या आपल्या महाराष्ट्रात आपल्या औरंगाबादमध्ये आहे. माननीय नितीन गडकरी साहेबांनी नागपूरमध्ये सुद्धा एक टेक्नॉलॉजी सेंटर स्थापित करण्याचं अप्रुव्हल दिलेलं आहे. आम्ही MIDC जागासुद्धा आता घेतलेली आहे त्याच्याकरता, आणि लवकरच आपल्याला हा 200 करोडचा प्रोजेक्ट नागपूरमध्ये येईल, ज्याच्यामध्ये वर्षाला कमीत कमी 13,000 युवक युवतींना इथे प्रशिक्षण देण्यात येईल. ज्याच्यामुळे त्यांना काय होईल की एक तर ते आपला उद्योगही सुरू करू शकतील किंवा एकदम हाय एंड ट्रेनिंग करून मोठ्या मोठ्या पब्लिक सेक्टर्समध्ये, मोठे जे मल्टीनॅशनल्स आहे किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आहे त्याच्यामध्ये आपला रोजगार मिळवू शकतील. तर अशी व्यवस्थासुद्धा निर्माण करण्यात येत आहे. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग असतात. नेक्स्ट ट्रेनिंग्स पहिले आहे क्या? हां, इथे बघितलं टूल डिझाईनचं आहे, मॅन्युफॅक्चरिंगवरती आहे, टूल डाय मेकिंगचं ट्रेनिंग पहिले, टूल डाय मेकिंग आहे, CAD/CAM आहे, CNC प्रोग्रामिंग आहे, वेल्डिंगवरती आहे, हायड्रॉलिक्सवरती आहे, मेकॅनिक्स आहे, रोबोटिक्स आहे, लो कॉस्ट ऑटोमेशनवरती आहे, PLC, SCADA. तुमच्यापैकी जर कोणी मेकॅनिकल इंजिनियर्स असतील तर त्यांना हे लक्षात येत असतील की हे ट्रेनिंग जे आहे हे किती महत्त्वाचे आहे. क्वालिटी कंट्रोल, कॅलिब्रेशन, तर हे फार महत्त्वाचे ट्रेनिंग्ज असतात जे घेतले की तुम्हाला एक चांगला जॉब, म्हणजे जर नुसतं ग्रॅज्युएट होऊन किंवा इंजिनिअरिंग करून किंवा डिप्लोमा करून जर तुम्ही नोकरी करायला जाल तर तुम्हाला जी सॅलरी मिळते हे प्रशिक्षण घेतल्यानंतर जर तुम्ही नोकरी करायला गेले तर जी सॅलरी ही प्रशिक्षण न घेता मिळते त्याच्यापेक्षा निश्चितच दुप्पट सॅलरी तुम्हाला मिळू शकते. नेक्स्ट चलो नेक्स्ट आगे बढ़ो. हाँ, नेक्स्ट और चलिए नेक्स्ट करिए, इसको भी छोड़ दिए. क्लस्टर पे एक क्लस्टर डेव्हलपमेंटची फ्लॅगशिप स्कीम आहे आमच्या MSME मंत्रालयाची.
याच्यामध्ये क्लस्टर कशाला म्हणतात? कारण की हे प्रूव्ह झालेलं आहे, म्हणजे चायनाचं वगैरे जे डेव्हलपमेंट झालेला आहे, जो विकास झालेला आहे हा क्लस्टरच्या माध्यमातून झालेला आहे, आणि ते सुद्धा MSMEच्या क्लस्टरच्या माध्यमातून. तर 2005मध्ये जेव्हा हे निदर्शनात आलं आपल्या देशातील पॉलिसी मेकर्सच्या, की कसं काय चायनाने इतकं विकास केला, म्हणजे 1-2 दशकामध्येच, तर ते स्टडी करण्यात जेव्हा आलं तेव्हा लक्षात आलं की यांनी क्लस्टरच्या माध्यमातून MSMEचा विकास केला. तर आणि ते आज इतक्या उच्चतेच्या शिखराला पोहोचलेले आहे MSMEच्या विकासामध्ये. तर क्लस्टर म्हणजे काय? क्लस्टर म्हणजे एकसारखे प्रॉडक्ट तयार करणारे काही सूक्ष्म लघु उद्योग एका ठिकाणी जर कॉन्सन्ट्रेटेड असतील, एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या तालुका लेवलवरती, एखाद्या विलेजमध्ये, तर त्याला क्लस्टर म्हटलं जातं. त्या उद्योजकांच्या त्या प्रॉडक्ट जे एकसारखं प्रॉडक्ट जे तयार करत असतील त्याला क्लस्टर म्हटलं. जर असं आग्र्याला गेलं तुम्ही, तर आग्र्याला फाउंड्री इंडस्ट्रीज खूप मिळतील तुम्हाला, तर तिथे फाउंड्रीचं क्लस्टर आहे. त्याचप्रकारे गुजरातमध्ये जामनगरला गेलात तर तिथे ब्रास पार्ट तयार करणारे 5,000पेक्षा जास्ती उद्योग आहेत, त्याला ब्रास पार्टचं क्लस्टर म्हटलं जातं. त्याचप्रकारे जर तुम्ही नागपूरमध्ये बघितलं तर नागपूरमध्ये आपल्याला गारमेंट मॅन्युफॅक्चरिंगचं खूप दिसतील युनिट. 700 ते 1000च्या जवळपास लघु उद्योजक आहेत, छोटे छोटे उद्योजक आहेत जे गारमेंट तयार करतात. तुम्ही इतवारी, गांधीबाग वगैरे पूर्ण नागपूरमध्ये पसरलेले आहेत. कॉन्सन्ट्रेशन जास्ती इतवारी, गांधीबागच्या भागात आहे. घराघरामध्ये छोटे लोक उद्योग गारमेंट्स तयार करतात. तर नागपूरमध्ये गारमेंटचं क्लस्टर आहे. तर अशा क्लस्टर्सला कशी मदत करायची, तर याच्याकरता कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार करण्याची आमची एक योजना आहे. आणि ते कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार करण्याकरता म्हणजे त्यांचे जे रिक्वायरमेंट्स आहेत, ती मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असो किंवा आणखी काही असो त्याच्यामध्ये, तर त्या कॉमन प्रोसेसला सेटअप करण्याकरता 18 करोडपर्यंतचं अनुदान दिलं जातं. त्याला ग्रांट इन एड म्हटलं जातं. ती काही परत नाही करावं लागत ते पैसे, परंतु ते कॉमन फॅसिलिटी सेंटर त्या उद्योजकांनाच चालवावं लागतं, त्यांनाच स्थापित करून दिलं जातं आणि त्यांना चालवावं लागतं ते. तर असं हे कॉमन फॅसिलिटी सेंटर जे आहे हे आमच्या मंत्रालयातर्फे दिलं जातं त्या क्लस्टरकरता. आणि त्याच्या अंतर्गत काय होतं की तिथे स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटीज क्रिएट केल्या जातात, आणि ज्या फॅसिलिटीज इंडिव्हिज्युअल MSMEला म्हणजे एका छोट्या उद्योजकाला लावता येणं शक्य नसतं, तर त्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये क्रिएट केल्या जातात. आणि हे जे लघु उद्योजक आहेत त्या क्लस्टरमधले, ते त्या फॅसिलिटीजचा उपयोग करून घेऊन आपला उद्योग सुरू करू शकतात, आपला उद्योग वाढवू शकतात. उदाहरणार्थ नागपूरमध्ये आम्ही एक कॉमन फॅसिलिटी सेंटर सेटअप केलेलं आहे. नेक्स्ट दिखाओ थोडा व्हिडिओ दिखाओ उसका. हा बघा, हा गारमेंट क्लस्टरचं आम्ही कॉमन फॅसिलिटी सेंटर इथे नागपूरमध्ये सेटअप तयार केलेलं आहे. इथे स्टेट ऑफ आर्ट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आहेत, आणि इथे ॲट ए टाईम 1000 महिला काम करत आहे या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये. इथे आहे काय, इथे आम्ही स्टिचिंगची एक स्टेट ऑफ आर्ट मशीन्स लावून तयार केलेलं सिस्टम आहे. इथे एम्ब्रॉयडरीची सिस्टम आहे. इथे काच बटन तयार ऑटोमॅटिक मशीन्स आहे काच बटन लावायला. इथे इंटरलॉकिंग करता ऑटोमॅटिक मशीन्स आहे. सर्व म्हणजे वॉशिंग फॅसिलिटी आहे, ट्रेनिंग फॅसिलिटी आहे. तर इतकी सुंदर फॅसिलिटी जी आहे ती महाराष्ट्रात एवढे स्टेट ऑफ आर्ट मशीन्सची फॅसिलिटी जी आहे ही कुठेच नाही आहे. आणि याच्यामुळं झालं काय की नागपूरमध्ये जे उद्योजक आहेत, जे गारमेंट तयार करतात, ते उद्योजक आज ब्रँडेड गारमेंट तयार करायला लागले. कारण की ज्या ब्रँडेड जसे पीटर इंग्लंड आहे, रेमंड्स आहे, रिलायन्स आहे, याचे जे आपण गारमेंट्स बघतो, हे गारमेंट्स तयार करायला ज्या मशीन्सवरती जे तयार होतात, ज्या मशीन्स लागतात, त्या मशीन्स आपल्या महाराष्ट्रात नव्हत्या आधी, आणि त्या मशीन्स सर्व आपण नागपूरमध्ये सेटअप केल्या. आणि याच्यामुळं आज अशी परिस्थिती निर्माण झाली की इथले जे गारमेंट उद्योजक आहेत, गारमेंट तयार करणारे उद्योजक आहेत छोटे छोटे, ते आपला ऑर्डर्स घेतात बाहेरून, रिलायन्सचा घेतात, पीटर इंग्लंडचा घेतात किंवा आणखी रायमंड्सचा घेतात, अशी इथनं ऑर्डर्स घेतात आणि या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये आपला माल घेऊन जातात. तिथे हे सर्व तयार कोणाला जर एम्ब्रॉयडरी करायची असेल, सलवार सूटवरती मोठ्या प्रमाणावरती एम्ब्रॉयडरी करावं लागतं, 1-1, 1.5 करोडची एक मशीन लागलेली आहे, तर इथे ते घेऊन जातात
आपल्या प्रॉडक्टला तयार करतात आणि सप्लाय करतात. तर इतकी सुंदर व्यवस्था याच्यामध्ये निर्माण करण्यात आली आहे. तर असे कॉमन फॅसिलिटी सेंटर्स आम्ही नागपूरमध्ये राईस करतासुद्धा तयार केलेलं आहे. राईस मिल करता, तसेच दाल मिल करता तयार केला आहे. आणखी 4-5 कॉमन फॅसिलिटी सेंटर्स येत आहेत. तर पूर्ण देशभरामध्ये असे 150 कॉमन फॅसिलिटी सेंटर्स तयार झालेले आहे. तर या योजनाचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. PMEGPच्या अंतर्गत तुम्ही असं एखादं क्लस्टर तयार करू शकता. एक 100, 150, 200 यंगस्टर्स तुम्ही एक जण आपला छोटा छोटा उद्योग तयार करा, उद्योग लावा आणि या क्लस्टर योजनेचा लाभ घेऊ शकता. याच प्रकारे एक स्फूर्ती म्हणून योजना आहे. ती तर आता मोठी योजना झाली 18 करोडची, ज्याच्यामध्ये ग्रांट दिली जाते. एक छोटी योजना आहे. ट्रेडिशनल आर्टिझन्स जे असतात, जे हाताने तयार करतात प्रॉडक्ट छोटे छोटे काही, किंवा शेतकरी आहे त्यांचं फार्म प्रोड्यूस असतं, तर त्याच्याकरता सुद्धा एक स्फूर्ती नावाची योजना आहे, ज्याच्या अंतर्गत 5 करोडपर्यंतची ग्रांटी नेट दिली जाते आणि त्याच्यामध्ये 5 करोडपर्यंतचं कॉमन फॅसिलिटी सेंटर सेटअप केलं जाऊ शकतं. ही सुद्धा योजना अतिशय अट्रॅक्टिव्ह आहे. याच्यामध्ये सुद्धा बरेच कॉमन फॅसिलिटी सेंटर आमचे सेटअप झालेले आहे. तर या स्फूर्तीचा सुद्धा लाभ तुम्ही सर्व घेऊ शकता. याला बचत गटसुद्धा, स्फूर्तीचा लाभ बचत गटाला सुद्धा घेता येतो. म्हणजे आपल्या देशामध्ये जर एखाद्या एरियामध्ये, समजा नागपूरमध्ये, एखादा ईस्ट नागपूर, वेस्ट नागपूर अशा एरियामध्ये कुठे काही मसाले तयार करणारे बचत गट असतील, 300, 200, 250, 500 महिला जर तयार करत येईल, तर त्यांना पल्वरायझर आहे, पॅकेजिंग मशीन्स आहे, अशा स्फूर्तीच्या अंतर्गत कॉमन फॅसिलिटी म्हणून लावून देता येतात आणि त्यातून ते आपला उत्पादन जे आहे चांगलं तयार करून त्याचं चांगलं पॅकेजिंग करून विकू शकतात. तर ही एक सुद्धा खूप अतिशय महत्त्वाची योजना आहे. याचासुद्धा लाभ तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट, तर स्फूर्ती क्लस्टर दिखा दो थोड़ा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण क्लस्टरचा जो आहे हा भाग बघितला. तर या क्लस्टरमध्ये या कोरोनाच्या दरम्यान जी काही आपल्याला समस्या आली होती, सुरुवातीला जेव्हा कोरोना आपल्या देशामध्ये एंटर केला आला आणि त्यावेळेला जी समस्या फार महत्त्वाची म्हटलं म्हणजे आपले जे हेल्थ वर्कर्स होते, डॉक्टर्स होते, हे हेल्थ वर्कर्स, डॉक्टर्स यांना जर कोरोना पेशंटला ट्रीट करायचं पडत होतं त्यावेळेला, तर त्यांना एक PPE किट नावाची जी वस्तू आज आपण प्रचलित झालेली आहे, ती PPE किट आपल्या देशात तयारच होत नव्हती सुरुवातीला. आणि ही PPE किट जी आहे चायनामधून इम्पोर्ट केली जात होती आणि ती चायनामधून 1500 रुपयाला ती इम्पोर्ट झाली होती त्यावेळेला. आणि तीसुद्धा इतकी पुअर क्वालिटीची होती की डॉक्टर सांगायचे आम्ही घालतानाच फाटायची. ती अशी पुअर क्वालिटीची PPE किट आपण इम्पोर्ट करत होतो आणि आपल्या देशात तयारच होत नव्हती. तर त्यावेळेला माननीय गडकरी साहेबांच्या मनामध्ये एक विचार आला की का बरं या PPE किट्स आपण तयार करायचे. कारण की PPE किट्स तयार करणे त्यावेळेला एवढं सोपं नव्हतं. पूर्ण देशाभरामध्ये लॉकडाऊन होतं, गाडी एकाच शहरातून दुसऱ्या शहरात जाणं शक्य नव्हतं आणि PPE किटला जे रॉ मटेरियल लागतं, जो कापड लागतो, त्याचे बाकीचे जे कॉम्पोनंट लागतात, ते नागपूरमध्ये तयार होत नव्हते किंवा आपल्या देशातच नव्हतं. ते बऱ्याचशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी मिळत होतं. तर साहेबांनी असं म्हटलं की का बरं नाही आपण आपल्या नागपूरच्या गारमेंटच्या जो कॉमन फॅसिलिटी सेंटर आहे तिथे PPE किट तयार करायच्या. तर त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिले तसे. त्यांनी आम्हाला ॲडवाईज केलं की तुम्ही या तयार करा आणि आम्ही 10 दिवसाच्या आत सर्व रॉ मटेरियल आणून त्या PPE किट्सचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHOच्या स्टँडर्डप्रमाणे टेस्टिंग करावं लागतं, जे टेस्टिंग इथे नागपुरातच होत नाही.
त्याला कोइंबतूरला वगैरे त्यावेळेला जावं लागत होतं. तर 10 दिवसाच्या आत आम्ही WHO स्टँडर्डप्रमाणे PPE किट्स तयार केल्या. साहेबांनी 1 करोड रुपये CSRच्या अंतर्गत अरेंज करून दिले. 15,000 किट आम्ही विदर्भातील सर्व हॉस्पिटल्सना फ्री ऑफ कॉस्ट साहेबांच्या वतीने देण्यात आल्या आणि ज्याच्यामुळं हजारो डॉक्टर्स, हेल्थ वर्कर्स, नर्सेस, बाकीचे जे काही होते त्यांना मदत मिळाली कोरोना पेशंट्सला ट्रीट करायला आणि त्यांचे प्राण वाचवायला. तर हा एक व्हिडिओ बघा. याच्यानंतर मी माझं प्रेझेंटेशन संपवतो. कसं आम्ही इंडिजिनायझेशन केलं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जे इम्पोर्ट होत होतं त्या इम्पोर्टचं आम्ही इंडिजिनायझेशन त्यावेळेला केलं ज्यावेळेला अतिशय महत्त्वाचे. आता तर लाखो PPE किट्स तयार व्हायला लागल्या, बरेचसे उद्योजक पुढे आले. तर हा व्हिडिओ बघा आणि मला इजाज़त द्या. नमस्कार, धन्यवाद. केंद्रीय सूक्ष्म लघु और मध्यम उद्यम मंत्री नितिन गडकरी ने कहा है कि कोरोना वायरस वैश्विक महामारी से देश लड़ाई लड़ रहा है. इस लड़ाई में डॉक्टरों और स्वास्थ्य कर्मियों की सुरक्षा के लिए नागपुर की MSME कंपनी ने अच्छे गुणवत्ता की किट तैयार की है जो बाजार भाव से काफी सस्ता है. गडकरी ने इस जानकारी से जुड़ा एक वीडियो भी साझा किया है. आप ये वीडियो देखिए और हमें दीजिए इजाजत. नमस्कार. हम सब लोग मिलकर कोरोना की लड़ाई लड़ रहे हैं और इस लड़ाई में 2 चीज़ें बहुत महत्वपूर्ण है. एक सैनिटाइजर और दूसरी बात धन्यवाद पार्लेवार सर. मित्रांनो, मी तुम्हाला अगदी सुरुवातीला कार्यक्रमाच्या सांगितलं होतं की या कार्यक्रमाला बघणारे सर्व तरुण आणि तरुणी आज निश्चितच इथून आपल्या उद्यमशील पंखांना बळ घेऊन जाणारच आहे आणि ते स्वतःचा रोजगार आज निर्माण करू शकतील इतकं चांगलं मार्गदर्शन, अतिशय अभ्यासपूर्ण, तपशीलवार, सर्व स्तरातील माहिती आपणास आदरणीय पार्लेवार सरांनी दिलेली आहे. आपण प्रेझेंटेशनमध्ये बघितलं असेल, एक महिला म्हणते, मुझे एक घर का चूल्हा नहीं जलाना है, मुझे एक घर का चूल्हा नहीं जलाना है, मुझे हजारों घर के चूल्हे जलाना है. नेमका मित्र हो, तोच उद्देश या फॉर्च्यून फाउंडेशनच्या यूथ एम्पॉवरमेंट समिटचा आहे. हे मला इथे आवर्जून सांगायचं आहे. यानंतर आपण या तिसऱ्या पुष्पातील पुढील वक्त्यांना आमंत्रित करतोय. मुद्रा बँक या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी
माननीय पंकज देशमुख सर. मंचावर उपस्थित फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय अनिल सोले साहेब, MSME डायरेक्टर नागपूर श्री पार्लेवार सर, मंचावर उपस्थित अन्य मान्यवर आणि या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जुळलेले माझे असंख्य बंधू भगिनी, आज आपण बघतोय की फॉर्च्यून फाउंडेशनच्या यूथ एम्पॉवरमेंट समिट या कार्यक्रमात आपण जुळलेलो आहे आणि याचा व्याख्यानमालेचा जो कार्यक्रम सुरू आहे त्याच्यात आज आपण तिसऱ्या पर्वामध्ये इथे उपस्थित आहोत. फॉर्च्यून फाउंडेशननी 2015 साली बघितलेलं एक स्वप्न यूथ एम्पॉवरमेंट समिट, याच्यातनं आपले जे विदर्भातले नागपूरमधले जे युवा आहे यांना रोजगार उपलब्ध करून देणे, किंबहुना त्यांच्यात स्वतः रोजगार तयार करण्याची क्षमता आणणे, यासाठी जे एक छोटं स्वप्न बघितलं होतं ते आज नॅशनल लेवलवर पोहोचलेलं आहे. याचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो. या कार्यक्रमातनं मागच्या 6 वर्षात फिजिकली म्हणजे ऑफलाईन सगळे आपण एका जागी येऊन कार्यक्रम करायचो, वेगवेगळ्या बँकांचं मार्गदर्शन मिळायचं, वेगवेगळ्या कंपन्या तिथे रोजगार देण्यासाठी उपलब्ध राहायच्या आणि रोजगारक्षम युवक तिथे यायचे. यावर्षी दुर्दैवाने कोरोना काळामुळे आपण ऑनलाईन स्वरूपात गेलेलो आहे, पण त्याचा उद्देश हा मुळीच फासला गेलेला नाही. आपण ऑनलाईन माध्यमातून सुद्धा आज बघतोय की एक वेळ आपण असा होता की फक्त 1000 ते 2000 मुलांपर्यंत आपण पोहोचू शकत होतो. आज ऑनलाईन माध्यमातून आपण लाखो करोडो युवकांपर्यंत पोहोचू शकतोय. आता जे पहिल्या दिवशीच्या व्याख्यानमालेत श्रीमान देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की तुमचे रोजगार, आत्ताचे जे रोजगार आहे ते कदाचित चेंज होतील, नवीन प्रकारचे रोजगार उपलब्ध होईल. पहिले आपण एक इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमध्ये होतो, सर्व्हिस सेक्टरमध्ये आलो, आज डिजिटलमध्ये काम करतोय. हे आपले वेगवेगळे सत्र चेंज होत राहतील, रोजगार निर्मितीच्या व्याख्या चेंज होत राहतील, पण रोजगार निर्मिती या होत आहे आणि त्या करण्यासाठी आपण जॉब टेकरपेक्षा जॉब गिवर बनणं हे जास्त आवश्यक आहे. आणि माननीय प्रधानमंत्रीजी मोदी साहेब यांनी जो यावर्षी आत्मनिर्भर पॅकेज घोषित केलेला आहे, याचा मूळ उद्देश यांनी 2014 पासनं जेव्हा त्यांनी केंद्र सरकार स्थापन झालं आपलं, तेव्हापासूनचा हा उद्देश सुरू आहे आणि स्टेज बाय स्टेज ते वाढते. त्याच अनुषंगाने 8 एप्रिल 2015 माननीय आदरणीय श्री प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदी साहेबांनी मुद्रा योजना लॉन्च केली. आता मुद्रा योजना जी आहे हे सगळ्यांना कर्ज मिळावं, जो रोजगार तयार करू शकतो, एक व्यवसाय करू शकतो आणि व्यवसाय करून स्वतःची भरभराटी आणि सोबत 4 लोकांना रोजगार देऊ शकतो, अशा लोकांना कमीत कमी त्रासामध्ये लवकरात लवकर कॅपिटल उपलब्ध होणे हा त्यामागचा मूळ उद्देश होता. आता मुद्रा योजना काय हे सगळ्यांनाच माहीत आहे, ते वेगळं डिटेलमध्ये खूप सांगायची मला गरज नाही. मला सांगायचं ते आहे जे त्यातलं मिडल आहे, जे आपल्याला माहीत नाही किंवा जिथे आपण थोडंसं मिसकम्युनिकेशन होतं आहे किंवा आपली कम्युनिकेशन गॅप राहते. आता मुद्रा योजना म्हणजे काय, तर मुद्रा योजना मायक्रो स्मॉल युनिट्ससाठी आणलेली एक योजना आहे. आत्ताच MSMEचं सगळं डिटेल तपशीलवार माहिती साहेबांनी दिली आहे, पार्लेवार साहेबांनी. त्यात वेगवेगळ्या योजनांचा समावेश आहे. परत आपल्यासाठी सरकार काय करतं आहे ते सगळं त्यात नमूद झालेलं होतं. हे सगळं आपण आता उद्योजक होतोय, आपण मोटिवेट झालेलो आहे, आपल्याजवळ योजना आहे, सरकारने आपल्यासाठी खूप इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे, आपल्याजवळ पोटेन्शियल आहे. पण आता आपल्याला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅपिटल. आता कॅपिटल उभं करायचं हा पहिले सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता सगळ्यांसाठी. आता कॅपिटल म्हणजे काय, माझ्याजवळ फार चांगली एक स्कीम आहे किंवा माझ्याजवळ फार चांगली एक आयडिया आहे की मी त्या आयडियामध्ये चांगलं एक उद्योग उभा करू शकतो. आता चांगली आयडिया हा विषय काही नसतो, चांगली असं काही नाही, आयडिया असते. तुम्ही कुठलीही आयडिया जेव्हा
सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न कराल, त्याच्यात वेगवेगळा रिसर्च कराल, त्याच्यात स्वतःचे मॉडिफिकेशन कराल, तर ते नेहमी चांगली आयडिया म्हणूनच उभारून येईल. तर ती करताना आता आपल्याला कॅपिटल पाहिजे, तर ते कॅपिटल कसं उभं करायचं. तर तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, आपला देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपल्याला बँकिंग सेक्टर सगळे उद्योग उभारायला मदत करते. आता बऱ्याच लोकांचा हा विषय असतो की बाबा मी लोन घ्यायला गेलो, मला एक ॲग्री प्रोसेसिंग म्हणा किंवा आवळा प्रोसेसिंग उद्योग उभा करायचा आहे, मला 10 लाख पाहिजे, मला 25 लाख पाहिजे. मग प्रश्न येतो की बाबा 10 लाख किंवा 25 लाख तू करणार काय, किंवा त्याचा खर्च कसा करणार. तर मोस्टली लोकांचं हे असतं की सर मला ही मशिनरी एवढी पाहिजे, मला हे मोठं शेड उभं करायचं आहे, मला त्यामध्ये माझं एक ऑफिस करायचं आहे, मला खूप सारा स्टॉक घेऊन ठेवायचा आहे. हे तुमचं सगळं बरोबर असतं, पण महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो हा की तेवढं घेण्याची किंवा तेवढं घेऊन ते प्रोसेसिंग करण्याची कॅपॅसिटी आपल्यात आहे. प्रोसेसिंग मॅन्युफॅक्चरिंग हा कुठेच प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही जेवढ्या मशिनरी उभा कराल, जेवढे लेबर आणाल, तेवढं तुम्ही प्रोसेसिंग करणार. जसं पार्लेवार साहेबांनी अचूक सांगितलं, त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो, तुम्ही त्याचं मार्केटिंग कुठे करणार. माल तुमचा विकला गेला नाही तर तुमच्याजवळ पैसा येणार नाही. तुमच्याजवळ पैसा आला नाही म्हणजे तुम्ही तुमचे सॅलरी म्हणा किंवा तुमचे खर्च भागू शकणार नाही, पर्यायाने तुम्ही बँकेचं व्याज देऊ शकणार नाही आणि तुमचं खातं थकीत जाईल. आता बघा मित्रांनो, 10 लाख 25 लाख हे कुठल्याही नॅशनलाइज बँकेसाठी किंबहुना प्रायव्हेट बँकांसाठी खूप मोठी रक्कम नाही, पण ते तरी तुम्हाला का बरं दोनदा इंटरव्ह्यू घेतात, 4 प्रश्न विचारतात आणि नंतर सांगतात की नाही एवढं नाही देऊ शकत, कमी घ्या. याच्या मागे 2 उद्देश आहेत आणि ते दोन्ही उद्देश तुमच्याच फायद्याचे. पहिला उद्देश म्हणजे जो काही बँकेत पैसा येतो हा कुठल्या मॅनेजरचा, झोनल मॅनेजरचा किंवा त्या बँकेचा पैसा नसतो. हा तिथे तुमच्या आमच्यासारख्याच गरीब जनतेंनी, साध्या लोकांनी सेव्हिंगमध्ये ठेवलेला, FD स्वरूपात ठेवलेला पैसा असतो. तो पैसा RBIच्या नियमाप्रमाणे बाकीचा वगळून बाकी लोन स्वरूपात बँक देतं आणि वरचं शिल्लक राहिलेलं मधलं जे काही खर्च सोडून बाकीचं आहे, त्यांना दिलेलं व्याज सोडून तो प्रॉफिट म्हणून ठेवतं. आता समजा आपण घेतलेलं लोन चुकवण्यासाठी आपलं चुकवणं पॉसिबल नाही झालं तर काय होईल, आपल्यासारखाच कोणाचा तरी पैसा डुबला. तो एक भाग. दुसरा भाग, आज समजा तुम्ही एक 5 लाखाचं लोन घेतलं, समजा तुमची गरज 1 लाख आहे आणि तुम्ही 5 लाखाचं लोन घेतलं. त्या 5 लाखाचं लोन घेतलं आणि कदाचित समजा ते थकीत गेलं तर काय होईल, क्रेडिट स्कोअर नावाचा प्रकार असतो एक, ज्याला सिबिल रिपोर्ट पण म्हणतात. तो क्रेडिट स्कोअर एकदा जर का तुमचा खराब झाला तर तुमच्यासाठी सगळ्या बँकांचे दरवाजे बंद होतात. आता याने काय होणार, आज तुम्ही 5 लाख घेतलं आणि समजा ते डुबलं. मी डुबवलं असं म्हणणार नाही, कारण सगळे आपण विलिंगली डिफॉल्टर नसतो, पण काही कारणास्तव डुबलं. मग ते डुबल्यानंतर तुमचे समोरचे दरवाजे जेव्हा बंद होतात, त्यानंतर समजा 2 वर्षांनी परत तुमचा दुसरा कुठला व्यवसाय चांगला चालू झाला, वाढला आणि त्याला वाढवायला मग जर का बँकेची गरज पडली, मग तुम्हाला तिथे 1 रुपयाही बँकेकडनं मिळत नाही. त्यामुळं आणि फक्त त्यामुळंच बँका सगळ्या डिटेल बघून, तपशीलवार माहिती घेऊन तुमच्याकडनं कुठे मार्केटिंग होणार आहे, तुम्ही कुठनं माल घेणार आहे, तुम्ही कसं त्याचं मॅनेजमेंट करणार, फंड कसा रिटर्न करणार, तुमचं त्याच्याबद्दलचं नॉलेज काय, पास्ट परफॉर्मन्स काय, या सगळ्या गोष्टी विचारतात. मग याच्यामध्ये जसं मी म्हटलं होतं की कोलॅटरल काय देणार, तर हा जिथे कोलॅटरलचा प्रश्न होता, हा प्रश्न बऱ्याच जागी बँकांच्या गाईडलाईनमुळं बँका मागायच्या. मग जेव्हा सगळं जरी चांगलं आहे, त्यांना नॉलेज आहे, पास्ट एक्सपिरियन्स आहे, प्रोजेक्ट चांगला आहे, व्हायबल आहे, मॅनेजरची इच्छा आहे देण्याची, पण तरी कधी कधी कोलॅटरल नसल्यामुळं देऊ शकत नव्हते. तर जेव्हा आपली 2015मध्ये मुद्रा योजना आली, तर मुद्रा योजनामध्ये 10 लाखापर्यंत सगळं लोन हे कोलॅटरल फ्री झालं. आता कोलॅटरल फ्री म्हणजे काय, तर कुठलंही तारण न देता. आता मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की मुद्रा सगळ्यांना माहीत आहे, पण त्याच्यामधलं जे आहे जिस्ट म्हणतो आपण, रीड बिटवीन द लाईन्स, ते माहीत नाही, तर ते सांगतो. आता कोलॅटरल फ्री मी म्हटलं, मग बऱ्याच लोक काय म्हणतात की बाबा सर मी इथे फॅक्टरी टाकतोय, मी 10 लाखच लोन घेतलं, 9,90,000 घेतलं, तरी माझी हे फॅक्टरी जागा मॉर्गेज करत आहे. तर याच्यात फरक असतो. कोलॅटरल किंवा तारण म्हणजे आणि प्राथमिक म्हणजे काय, तर प्राथमिक म्हणजे तुम्ही जिथे सेटअप करताय, तुम्ही ज्या सेटअपमध्ये आपली फॅक्टरी टाकताय, मशीन लावताय, छोटंसं शेड उभारताय, तिथे तुमचा स्टॉक राहील आणि ते शेड उभारण्यासाठी किंवा मशिनीसाठी तुम्ही कर्ज घेताय बँकेकडनं, तर ते झालं तुमचं प्राथमिक तारण.
आणि प्राथमिक तारण घेणं हे बँकेची जबाबदारी आहे RBI आणि गव्हर्नमेंटच्या गाईडलाईननुसार. हां, ते सोडून कुठलंही दुसरं तारण, तुमचं घर, तुमचा प्लॉट, तुमचं दुसरी कुठलीही जागा, कॅश स्वरूपातली FD, LIC हे सगळं बँक मागू शकत नाही. आणि ते न देता फक्त तुमचं जिथे जागा आहे, जिथे तुम्ही शेड उभारताय, जिथे तुम्ही मशिनरी करताय, ते देणं म्हणजे आपली प्राथमिक जबाबदारी, ते प्राथमिक तारण. तर हे आपल्याला तारण बँक घेणारच. मग आता मुद्रा योजना आणली, 10 लाखापर्यंत आपलं कर्ज मिळणार. मग आता 10 लाखापर्यंत कर्ज प्रत्येकाला हा प्रश्न पडला की मी जातो, मला किती गरज आहे. कधी कधी आपलं गणित चुकतं म्हणा, किंवा आपल्याला आपलं ॲनालिसिस प्रॉपर होत नाही, तर आपल्याला कर्जाची गरज किती. मग त्याच्यात 3 टप्पे पाडून दिले वेगवेगळे: शिशु, किशोर, तरुण. आता मुद्रा योजना म्हणजे साध्या सोप्या शब्दात काय, तर मुद्रा योजना म्हणजे एक छोटासा मुलगा जो हळूहळू मोठा होतो. छोट्या मुलाला आपण काय म्हणतो, शिशु. शिशूच्या गरजा, शिशूच्या वेगवेगळ्या ज्या काही निकष आहे हे वेगळे राहणार. तो मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा तो किशोर वयात जाईल. किशोर झाला म्हणजे त्याच्या गरजा वेगळ्या आहे, त्याचे जीवनमान वेगळं राहील. तरुण, आणखी तो मोठा झाला, तरुण झाला. तरुण झाल्यावर त्याच्या गरजा वेगळ्या राहील, त्याचे जवळ असलेले त्याच्या क्षमता वेगळ्या राहील. तर या सगळ्यांना मग आपण मुद्रामध्ये डिवाईड करू. मुद्रामध्ये शिशु, किशोर, तरुण या प्रकारच्या 3 योजना आहेत. शिशुमध्ये 50,000पर्यंत आपल्याला कर्ज मिळतं. जो नवीन एंटरप्रेनर आहे, नवीन उद्योजक आहे, किंवा जो जुना उद्योजक आहे ज्याचं छोटं काहीतरी दुकान आहे, ज्याला आपल्या दुकानात माल भरायचा आहे, किंवा एखादी छोटी मशिनरी घ्यायची आहे, एखादा टेलर असतो त्याला शिलाई मशीन घ्यायची आहे, ताई आपलं ब्युटी पार्लर चालवते, तिला मशीन घ्यायचं आहे जेणेकरून तिचे 4 कस्टमर आणखी वाढेल, किंवा एकाच कस्टमरकडनं मल्टिपल बिझनेस होऊ शकेल. तर ह्या गोष्टी आपल्या 50,000 होतात. आता 50,000 घेण्यासाठी आपल्याला काय, फक्त जसं सोले साहेबांनी मगाशी सांगितलं की आपण आपले KYC डॉक्युमेंट म्हणजे नो युअर कस्टमर, म्हणजे सिम्पल आधार कार्ड, पॅन कार्ड आणि उद्योग आधार. पार्लेवार साहेबांनी सांगितलंच, प्रत्येक गोष्टीसाठी उद्योग आधार महत्त्वाचा आहे. तर उद्योग आधार म्हणजे काय, जसा माणसाला आधार नंबर दिला आहे त्याच्यातनं तुमची आयडेंटिटी होते, तसंच उद्योग आधार म्हणजे तुमच्या बिझनेसची आयडेंटिटी. तेवढे डॉक्युमेंट आणि त्या रिलेटेड काही NOC, तुमचे ग्रामपंचायत आहे, तुमचं NMC आहे, तुम्हाला व्यवसाय करायची जे काही गव्हर्नमेंटकडनं परवानगी आहे तेवढी मिळाली तर आपल्याला बस होते. फक्त आपला कुठला रेकॉर्ड जुना खराब राहता कामा नये. तुम्हाला ते एवढ्या कमी डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला 50,000पर्यंत कर्ज मिळतं. एखाद्याची गरज थोडी जास्त आहे, 1 लाख आहे, 1.5 लाख आहे, 1.5 लाखापर्यंतही तुम्हाला या सगळ्या डॉक्युमेंटवर आपलं कर्ज मिळतं. पण ते आपल्या किशोरमध्ये जातं. मग आता आपण 2 लाख आहे आणि मला 2 लाखापेक्षा जास्त कर्जाची गरज आहे, मला 5 लाख आहे, मला 10 लाख आहे, मला किशोरमध्ये द्या, मला तरुणमध्ये द्या, बिलकुल देतं. कोणीही तुम्हाला मना करणार नाही. फक्त त्याला थोडंसं आणखी गाईडलाईन वाढतात. कारण की नक्की आता जसा पैसा वाढेल तसा आपली कॅपॅसिटी किती आहे, आपल्यात पोटेन्शियल किती आहे, आपण जो प्रोजेक्ट विचार करतो त्याच्यात किती पोटेन्शियल आहे, हे सगळं बघण्यासाठी म्हणून ते ॲनालिसिस आणि अप्रेझल असतं. मग त्याच्यात काय, तर बाबा मागच्या 2-3 वर्षात मी काही केलं आहे का, मग तोच व्यवसाय मी छोट्या स्वरूपात करत होतो, आज मला तो मोठा करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, पहिले तो छोटीशी एक मशिनरी घेऊन घरी आईस्क्रीम बनवायचा, आता त्याला मोठं थोडंसं आईस्क्रीमच्या 2 मोठ्या हे घ्यायचे आहे, मॅन्युफॅक्चरिंगच्या आपल्या मशीन्स, आणि थोडंसं दुकानांना सप्लाय करायचं आहे. पहिले मी स्वतः फिरून विकू, त्याच्यामुळं मला 5 लाखाची गरज आहे. ठीक आहे, बँक नाही म्हणणार नाही, फक्त आपण आपलं बघायला पाहिजे की बाबा जिथे आतापर्यंत जो मी व्यवसाय करो तो व्यवसाय कुठेतरी स्वरूपात माझा रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. मी ITR भरत होतो, ठीक आहे, कदाचित कोणी ITR नाही भरत, पण तो जो काही मी माल विकतो त्याचे आलेले पैसे हे माझ्या अकाउंटमध्ये यायला पाहिजे. कधी कधी असं होतं की छोटा व्यवसाय आहे, कॅशमध्ये स्वरूपात घेतली, पण आपल्या बऱ्याचशा दैनंदिन गरजा, आणि जेव्हापासनं आता आपण बघतोच आहे 2015-16 नंतर बरंचसं डिजिटल आपलं झालेलं आहे, तर डिजिटल स्वरूपात आपल्या अकाउंटमध्ये येतो, आपण कॅश डिपॉझिट करू शकतो. ह्या सगळ्या प्रकारे आपण आपला पैसा आपल्या अकाउंटमध्ये दाखवू शकतो. त्यासाठी करंट अकाउंट म्हणा, कधी कधी फार छोटा व्यवसाय असेल तरच सेव्हिंग अकाउंट, अदरवाईज करंट अकाउंट असलेलं जास्त प्रेफर. मग आपण त्याच्यात जेवढा आपला व्यवसाय रिफ्लेक्ट होईल आणि आपण दाखवू की बाबा बघा, मी मागच्या 1 वर्षात सर तुमच्याकडनं फक्त 30,000चं कर्ज घेतलं होतं आणि मी 5 लाखाचा टर्नओव्हर केला, आज तुम्ही मला जर का 4 लाख द्याल तर मी किती वाढवू शकतो. तसंच प्रोजेक्ट रिपोर्ट जे आपण बनवतो, हा बऱ्याचदा एक प्रत्येकाच्या मनात
एक डाऊट असतो. आपले CA साहेब इथे आहेच, तर ते पण मान्य करतीलच की प्रोजेक्ट रिपोर्ट म्हटलं की लोक पहिले CA साहेबांकडे जातात. कोणतरी CA किंवा अकाउंटंट पकडतात, एक 4-5 हजार रुपये त्यांना देतात आणि प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून आणतात. आणि नंतर बँक मॅनेजर जेव्हा म्हणतो की हे चुकली आहे, तर ते म्हणतात सर तुमच्यामुळं माझे 5,000 वाया गेले. तर प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे असं नाही की खूप एक आपलं प्रिंटेडच आलं पाहिजे, त्याच्यात प्रॉफिट लॉस खूप दिसला पाहिजे, तुमचे खूप सारे टेबल्स दिसले पाहिजे आणि त्याच्यावर CA साहेबांची सही पाहिजे. जसं जसं लोन वाढेल तसं तसं या सगळ्या गरजा लागतात. पण आपण जेव्हा मुद्राचा विचार करतो तेव्हा प्राथमिक एक तुम्ही स्वतः हाताने तयार करून घ्यायला पाहिजे की बाबा ठीक आहे, मी आज व्यवसाय करत होतो तर माझं एवढे पैसे जात होते, एवढा माझा खर्च होत होता दैनंदिन, याच्यातून दैनंदिन एवढा तर महिन्याचा एवढा, माझं एवढं इन्कम येत होतं आणि एवढं माझं प्रॉफिट जनरेट होत होतं. एवढी साधी सोपी जर का तुम्ही एक स्वतः बनवून तिथे नेली आणि फायनल होताना जर का मग कुठल्या प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा कन्क्लुझिव्ह मोठ्या प्रोजेक्ट रिपोर्टची गरज पडली, जर का लोन आपलं मोठं होत असलं तर मग तुम्ही बँक मॅनेजरच्या सहाय्याने म्हणा किंवा त्यांना जे काही ते गाईडलाईन्स देतील त्या हिशोबाने किंवा तुमचे जे कोणी CA मित्र आहे, अकाउंटंट मित्र आहे, त्यांच्याकडून मग एक फुल प्रूफ बनवली तर ह्या प्रोसिजरने गेलं तर आपला मानसिक त्रासही कमी होईल आणि लवकरात लवकर आपलं लोन सँक्शन व्हायला मदत होईल. तर आपण जसं शिशूला 50,000पर्यंत घेत होतो, किशोरला आपण 5 लाखापर्यंत घेतो. तर किशोर लोन आणि तरुण लोन म्हणजे 5 लाख ते 10 लाख हे घेताना सगळ्यात महत्त्वाचं, कुठलंही लोन घेताना आपला जो विषय आहे तो आपला क्रेडिट स्कोअर खराब राहता कामा नये. क्रेडिट स्कोअर म्हणजे सिबिल रिपोर्ट किंवा आपण जे काही पहिले लोन घेतलं होतं त्याचा रिपेमेंट जर का आपलं प्रॉपर असेल तर आपला स्कोअर चांगला असतो. स्कोअर चांगला असला तर तुम्हाला कुठलीही बँक कर्ज द्यायला मनाई करत नाही. आणि आपले बाकी डॉक्युमेंटेशन जो पार्ट लागतो, बाबा माझं मागच्या 2 वर्षात काय मी टर्नओव्हर केलेलं आहे, त्याचं अकाउंट स्टेटमेंट, मी काय व्यवसाय केला, ते कुठेतरी विकलं त्याच्या रिसिट्स असतात आपल्याकडे, मी कुठनं तरी माल बोलावला आहे त्या माल बोलवल्याच्या रिसिट्स आहे. माल बोलावल्याच्या रिसिट्स किंवा माल विकल्याच्या रिसिट्स ह्या खोट्या नसतात किंवा त्या कन्फर्म करू शकतो, तर मॅनेजरला विश्वास बसतो किंवा त्या बँकेला विश्वास बसतो, हां हे एक होतकरू आहे, यांच्याजवळ हे पोटेन्शियल आहे, हे अशा अशा पद्धतीने काम करत आहे. म्हणजे त्यांना त्याचा अनुभव आहे त्या माणसाचा सक्सेस रेट नेहमी जास्त राहणार. आणि हे बँक किंवा बँक मॅनेजर तुम्हाला का बरं सांगतं किंवा मी का बरं सांगतोय, कारण असे 100 वेगवेगळ्या प्रकारचे प्रपोजल, 100 वेगवेगळ्या प्रकारचे अप्लिकेशन्स आमच्या नजरेखालून जातात. त्याच्यात आम्हाला कळतं की बाबा आम्ही 2 वर्षा पहिले या ॲक्टिव्हिटीसाठी कर्ज दिलं होतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, मंडप डेकोरेशन आम्ही 5-7 वर्षा पहिले खूप कर्ज वाटले. 2 वर्षा पहिल्यापर्यंत 1 वर्षा पहिल्यापर्यंत सगळे लोन हे आपले चांगले चालले. मागच्या वर्षीपासनं जवळपास 70 ते 80% मंडप डेकोरेशनचे थकीत झाले. याच्यात त्या माणसाची चुकी नाही, कदापि चुकी नाही, कारण कोविड आलं, कोविडच्या प्रोटोकॉल्सप्रमाणे मोठे लग्न मोठे समारंभ बंद झाले. आता बंद झाले तर त्यांचे जे DJ सिस्टम आहे, डेकोरेशन सिस्टम आहे, त्याला डिमांड नाही किंवा त्याला डिमांड नाही म्हटल्यापेक्षा ते घेऊ शकत नाही गव्हर्मेंट गाईडलाईननुसार. मग त्यांचं इन्कम झालं बंद. आता इन्कम बंद झालं तर तो व्यवसाय थकीत झाला. आता त्या व्यवसायासाठी जर का तुम्ही याल की मला मंडप डेकोरेशनसाठी कर्ज पाहिजे, तर कुठलाच बँकर तुम्हाला देणार नाही, कारण त्यांचा तो अनुभव आहे आणि पुढे इथून ह्या कोविड कधीपर्यंत चालतो हे कोणालाच माहिती नाही. तर आपण जेव्हा व्यवसाय निवडत करतो किंवा आपण कुठल्याही गोष्टीत त्याचा ॲनालिसिस करतो, रिसर्च करतो, तर थोडासा आपला रिसर्च हा खूप जास्त महत्त्वाचा आहे की मी काय व्यवसाय करतो आहे, त्याचं समोर काय राहील, पोटेन्शियल कसं आहे, मी याची मार्केटिंग कशी करू शकतो, कुठे करू शकतो, आजूबाजूला मला कॉम्पिटिशन किती आहे, त्या कॉम्पिटिशन स्वरूपात कॉम्पिटिशन प्रत्येक व्यवसायात असतेच, पहिलेच असते, पण मग त्याच्यात मी कसा उतरेल, मी माझा प्रॉडक्ट कसा विकेल, मी कसा समोर जाऊ शकतो, मी चांगलं प्रॉफिट कमवून हा व्यवसाय परत कसा वाढवू शकतो. एकदा तुम्ही 50,000चा लोन घेऊन जर का व्यवसाय सुरू केला आणि तो व्यवस्थित तुमचा चालला, तर मी इथे प्रत्येकाला गॅरंटी देऊ शकतो की कुठलाच मॅनेजर तुम्हाला नेक्स्ट लोन द्यायला, कितीही मोठं लोन असलं तर तो मना करणार नाही. कारण प्रत्येक बँकेला कर्ज देऊनच मोठं व्हायचं असतं आणि कर्ज देणं हा एक उद्देशासोबत ते हे पण आहे, गरज पण आहे, कंपल्शन पण आहे. आम्हाला कर्ज देणंच आहे, कर्ज देईल तेव्हा बँकेचा व्यवसाय होईल. फक्त बघणं, ज्या गाईडलाईन्स आहेत त्या ज्या आतापर्यंत सांगत होतो हे बघणं आपल्याला आवश्यक. आता मुद्रा लोनमध्ये आपल्याला कोलॅटरल नाही द्यायचं आहे, तारण नाही द्यायचं आहे, तरी आपल्याला बँक उभं करते, कारण त्याला गव्हर्नमेंटकडनं आपल्या बँकांना
त्याचं कोलॅटरल कव्हरेज दिलेलं आहे की बाबा ठीक आहे, यांना मुद्रा अंतर्गत लोन द्या, काही थकीत झालं तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फंडमधनं त्याचा जो काही मुद्रा फंड उभा केलेला आहे त्याच्यातनं त्या बँकेचं रिपेमेंटचं शाश्वती होईल किंवा थोडंफार रिपेमेंट येईल. तर ह्या हिशोबाने आपण जेव्हा काम करतो आहे, आपण आज मुद्रा लोनबद्दल बोललो, 10 लाखापर्यंत मी कर्ज घेतलं आहे, मी माझी बॅलन्स शीट बनवली, मी माझं छानपैकी प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, माझा लोन चांगला आहे, पण आता मला कर्ज घ्यायचं आहे, मी कसं घेणार? कर्ज घेण्याचे दोन प्रकारचे कर्ज आपल्याला बँकेकडनं मिळतात. पहिलं टर्म लोन, दुसरं कॅश क्रेडिट म्हणजे वर्किंग कॅपिटल. आता टर्म लोन म्हणजे काय, तर तुम्हाला कुठलाही व्यवसाय चालू करताना जे फिक्स इन्व्हेस्टमेंट कॉस्ट लागतं, जसं तुमचं फर्निचर आहे, तुमची मशिनरी आहे, तुम्हाला शेड छोटंसं उभा करायचं आहे, या सगळ्या गोष्टींसाठी देतात टर्म लोन, कारण याच्यातनं तुम्हाला इन्कम जनरेशन होत नाही, पण याची गरज आहे बिझनेस चालवण्यासाठी. मग ज्याच्यातनं इन्कम जनरेशन होत नाही आहे त्याचं रिपेमेंट करायसाठी बँक तुम्हाला कालावधी देतं 7 वर्ष. मग 7 वर्षात आपण आपलं ते कर्ज हळूहळू महिन्याच्या टप्प्यानुसार भरायचं, जेणेकरून ते आपल्याला भरण्याला सुविधायक होईल. आणि दुसरं आपलं वर्किंग कॅपिटल, कॅश क्रेडिट लिमिट. तर वर्किंग कॅपिटल आपल्याला कशासाठी देतं आहे, तर आपला जो दैनंदिन खर्च आहे किंवा जो स्टॉक आहे, माल घेण्याचा आहे, आपल्याला बिलं द्यायचे आहे, आपण एखाद्याला क्रेडिटवर माल देतो आहे, आपल्याला आपले वेतन द्यायचं आहे लोकांचं, या सगळ्या गोष्टीसाठी देतात कॅश क्रेडिट. कॅश क्रेडिट म्हणजे एक अकाउंट, फक्त त्याच्यात तुम्हाला बँकेनं लिमिट दिली ते चालवायचं आहे, आपला खर्च त्याच्यातनं करायचा, येणारे पैसे त्याच्यात येऊ द्यायचे, महिन्याचं व्याज कटतं, परत आपला खर्च जसा आहे तसा चालू राहील. तर ह्या 2 प्रकारचे कर्ज आपल्याला सगळ्या योजनेमध्ये मिळतं आणि त्याचे काहीतरी तपशील असतात की बाबा एवढं तुम्हाला गरज आहे, महिन्याचा तुमचा एवढा खर्च आहे, 1.5 महिन्याचा एवढा खर्च आहे, तर एवढं तुम्हाला वर्किंग कॅपिटल मिळेल. टर्म लोन त्याचं पण असेसमेंट असतं, तुम्हाला शेड उभा करायला एवढा खर्च लागणार आहे, फर्निचर घ्यायला एवढा खर्च आहे, हा सगळा खर्च मिळून तुमची मार्जिन वजा करता तुम्हाला ते बाकीचं कर्ज मिळतं. आता 50,000पर्यंत कुठलंही मार्जिन तुम्हाला बँक मागत नाही. त्याच्यावर गेलं की जसं साहेबांनी सांगितलं, पार्ल्यावर साहेबांनी 5 ते 15% वेगवेगळ्या तुमच्या बिझनेसनुसार ती मार्जिन घेतल्या जाते. आता मी 10 लाखापर्यंत कर्जाचं मुद्रा बँकेचं बोललो. आता मी कर्ज घेतलं, मी परतफेड केली, माझं चांगलं आहे, मला आता वाढवायचं आहे. आता मी काय करू, आता माझ्याकडे तारण तर अजूनही नाही आणि मला वेगवेगळं लोन घेऊन माझा प्रोजेक्ट वाढवायचा आहे, मोठा करायचा आहे. मग तरी आणखी वेगवेगळ्या योजना याच्यात सरकारने आणल्या, ज्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं तारण न देता कर्ज घेता येतं. याच्यात सगळ्यात एक महत्त्वपूर्ण आणि जे आपण म्हणतो की खूप जास्त जिला महत्त्व आहे अशी एक योजना आहे ती स्टँडअप इंडिया. स्टँडअप इंडियामध्ये काय आहे, तर स्टँडअप इंडियामध्ये वुमन आणि SC/ST कॅटेगरीचे बेनिफिशरीज यांना 10 लाख ते 1 करोडपर्यंत विनातारण कर्ज दिलं जातं. ते ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स म्हणजे तुमचे जे नवीन काही सुरू करताय त्या तुमच्या नवीन ॲक्टिव्हिटीसाठी. कदाचित तुमची ती ॲक्टिव्हिटी कुठे दुसरीकडे सुरू आहे, पण तुम्ही आता नवीन सेटअप दुसरीकडे टाकताय तरी ते त्याच्यात इलिजिबल होतं आहे. आता 10 लाख ते 1 करोड म्हटलं तर 1 करोडमध्ये एक बऱ्यापैकी व्यवसाय आपला चालतो. आणि ज्या गाईडलाईन्स आहे, तुमच्या बॅलन्स शीट तुम्हाला देणे आहे, तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला सबमिट करणे आहे, तुमचा क्रेडिट रिपोर्ट तुम्हाला देणे आहे, तुमचं दुसरीकडे कुठे अकाउंट आहे त्याचे स्टेटमेंट्स देणे आहे, ज्या काही आपल्या गाईडलाईन्स आहे, या सगळ्या गाईडलाईन्स सगळ्या आपल्या जेवढ्या गव्हर्नमेंट वेबसाईट्स आहे, तुमच्या मुद्रा योजनेची वेबसाईट आहे, स्टँडअप इंडिया आहे, सिडबी पोर्टल आहे, तुमच्या एका मोबाईल क्लिकमध्ये सगळीकडे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे त्या फार डिटेल मी सांगणार नाही, पण महत्त्वाच्या 4 गोष्टी. पहिलं तर तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणजे जे तुमची हिस्ट्री आहे रिपेमेंटची कुठल्याही लोनची ते फार चांगली पाहिजे. दुसरं, तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्या व्यवसायाच्या संबंधित ज्या काही NOC आहे त्या आणि जे काही सरकारी नियमानुसार त्याचे कागद आहे, उद्योग आधार आहे, तुमच्या NOCs आहे, तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी सांगितलेल्या जसं गुमास्ता आहे किंवा काय, या सगळ्या कागदपत्र तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. तिसरं, तुमचं जो काही व्यवसाय आहे, जो काही मागच्या 2-3 वर्षात व्यवसाय सुरू होता त्याचे सगळे जे काही टर्नओव्हर होत आहे हे तुमच्या पर्टिक्युलर अकाउंटमधनं व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं जे टर्नओव्हर त्याच्यात रिफ्लेक्ट होईल त्या हिशोबाने तुम्हाला तुमचं असेसमेंट होतं आहे. आणि चौथं आणि महत्त्वाचं, तुमचं स्वतःची इंटिग्रिटी ही आणि तुमचं स्वतःचं नॉलेज, या 2 गोष्टी चांगल्या पाहिजे. आता इंटिग्रिटी म्हणजे काय, तर एक माणूस व्यवसाय करून आपण ज्याच्याकडनं पैसे घेतो, हात उधारी जरी घेतली तरी आपण
परत करतो, पण त्याला व्याजदर वर्षाला 35% 36% असा देतो. आणि जिथे बँक आपल्याला व्याजदर 7-8% देतं आहे, तिथं आपण देताना कधीकधी प्रिफरन्स असा देतो की नाही, पहिले हँड लोन घेतलं त्यांना पहिले देऊ, बँकचं नंतर भरू, बँकवाले 1 महिना थांबून जाईल. पण तिथे तुमचं व्याज वाढतं आहे म्हणून तुम्हाला त्याचं हे आहे. पण इथे व्याज यासाठी वाढत नाही, कारण RBI आणि सरकारने हा विचार केला की जेव्हा MSME वर येतील, MSME वर आणण्यासाठी जी काही मदत पाहिजे त्यात एक हा पण आहे की कमीत कमी व्याजदरामध्ये त्यांना कर्ज उपलब्ध झालं पाहिजे. आता कमीत कमी व्याजदर, मगाशी साहेबांनी सांगितलं इंटरेस्ट सबसिडी 2%, हे सगळे कमी व्याजदर कमी करण्यासाठी गव्हर्नमेंटने उचललेले पाऊल आहे. तर हे कमीत कमी व्याजदरामध्ये जेव्हा तुम्ही कर्ज घ्याल तेव्हा ते कर्ज तुम्हाला फेडायला सोपी होईल, आणि जेवढं तुम्ही कर्ज वेळेत फेडत जाल तेवढं तुम्हाला स्वतःसोबत पूर्ण समाजाला घेऊन वाढण्याची एक उमेद तयार होतं. आणि तुमचा व्यवसाय नेहमी डेफिनेटली ऑलरेडी तुम्ही तो प्रॉफिटसाठीच करताय, अलॉंग विथ दॅट तुमच्या घरासोबत तुम्ही एक 10 घर तुम्ही सोबत घेऊन चालताय आणि तेवढे रोजगार उपलब्ध करून देताय, ते जास्त महत्त्वाचं आहे. तर जशी आपली स्टँडअप इंडिया योजना आहे, 1 करोडपर्यंत तुम्ही कोलॅटरल फ्री लोन घेऊ शकता. आता बऱ्याच लोकांचं येतं की माझा एक प्रोजेक्ट आहे, मी पहिले लोन घेतलं होतं, माझं चालू आहे आणि आता मला अजून वाढवून पाहिजे. मग आत्ता सर्वांनी सांगितलं CGT MSE कव्हर. CGT MSE कव्हरमध्ये आपल्याला क्रेडिट गॅरंटी देतं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं एका ट्रस्टच्या माध्यमाने, आणि त्याच्यात आता 2 करोडपर्यंत आपल्याला कोलॅटरल फ्री लोन मिळते. आता 2 करोड जेव्हा आपण एखाद्या व्यवसायासाठी कर्ज स्वरूपात उभं करतोय भांडवल आणि त्याला लावतोय, आणि त्यासाठी कुठलंही कोलॅटरल देण्या लागण्याची आपल्याला गरज नाही, याच्यापेक्षा चांगलंच दुसरं काय असू शकतं. तर या वेगवेगळ्या योजना याच्यासाठी येतं की हे जे MSME सेक्टर आहे, MSME सेक्टर मुळंच आपल्याला समोर जाता येतं, देश वाढतं. तर बरेच लोक कधी कधी आम्हाला म्हणतात, अरे बाबा तुम्ही रिलायन्सला करोडोनी कर्ज देताय, तुम्ही टाटांना एवढं देताय, आम्हाला का बरं नाही? किंवा एखाद्या ग्रुपला 1000 करोडचं कर्ज आहे, 5 करोडचं कर्ज आहे, 10 करोडचं कर्ज आहे. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, कुठलीही कंपनी, कुठलाही बिझनेसमॅन किंवा कुठलीही व्यक्ती बँकेत गेली पहिल्यांदा आणि त्यांनी डायरेक्ट 500 करोड 1000 करोड 5 करोड घेतलं असं कधीही होत नाही. त्या लोकांनीही कधीतरी 50,000 10,000 1 लाख 5 लाख असं कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू केलेला आहे, आणि त्याच्यात त्यांनी सातत्य राखत रिपेमेंट बरोबर करत आपला व्यवसाय वेगवेगळ्या आपले आयडियाज वापरून टेक्नॉलॉजिकली डेव्हलप करून नंतर वाढवत गेले. त्यामुळे आज ते एवढ्या करोडवर पोहोचले. तर याचा आपण थोडासा बारकाईने अभ्यास करायला पाहिजे, जेणेकरून आपणही त्या मार्गावर चालून आपलं कॅपिटल आणि आपलं उद्योग हा वाढवू शकलो पाहिजे. आता साहेबांनी पार्ल्यावर साहेबांनी थोड्याच वेळा पहिले PMEGP योजनेचं सांगितलं. आता जसं आपण कुठलंही कर्ज घेतलं, मुद्रा घेतलं 10 लाखापर्यंत, स्टँडअप इंडिया घेतलं, दुसरं अदर कर्ज आपण घेतले, याच्यात आपल्याला कॅपिटल द्यावं लागतं 5%, 10%, 15%. मोस्टली योजनेमध्ये 10 ते 15% आहे. पण आपल्याजवळ कॅपिटल नसेल, पण फार चांगलं आपल्याजवळ प्रोजेक्ट आहे, नवीन आहे, करू शकतो, जागा आहे, मग याच्यामध्ये PMEGP योजनेचं साहेबांनी आत्ताच डिटेल सांगितलं, त्याविषयी थोडक्यात सांगू इच्छितो. PMEGP आणि त्याच धर्तीवर राज्य सरकारने मागच्या 2018पासून CMEGP योजना लॉन्च केलेली आहे. तर PMEGP आणि CMEGP या सारख्या योजना आहे, फक्त PMEGPमध्ये 25 लाखाची लिमिट आहे आणि CMEGPमध्ये 50 लाखापर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता. दोन्हीमध्ये तुम्हाला 35% सबसिडी आहे. आता 35% सबसिडी म्हणजे कशाला म्हणतो की 50 लाखाचा कर्ज घेताना तुम्हाला फक्त 5% स्वतःची मार्जिन द्यायची आहे. 5% म्हणजे 50 लाखाच्या कर्जाला तुम्हाला 47.50 लाख कर्ज घेऊन फक्त 2.5 लाख स्वतःची मार्जिन टाकताय, म्हणजे ते एकदम नगण्य आहे. तुम्ही तुमची जागा जरी उभी घेतलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त किंमत जाते आणि ते तुमची मार्जिन म्हणून पकडतं बँक. आणि त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला व्यवसाय चालू असतानाच सबसिडी येते 18 लाख रुपये. 50 लाखाच्या 35% जर का पकडलं तर 18 लाखापर्यंत सबसिडी येते, जो तुमचा कम्प्लिटली तुमचं लोन रिपेड होण्यावर आलं आणि 18 लाख शिल्लक राहिलं तर ते तुमच्या खात्यात टाकून बंद केलं जातं. म्हणजे तुम्ही कर्ज किती घेताय? 47 लाख रुपये, आणि तुम्ही भरताय किती? 18 लाख मायनस करून. त्या 18 लाखावर तुम्हाला व्याजही लागत नाही. म्हणजे एवढ्या सगळ्या आपल्याजवळ योजना आहे. फक्त त्या योजनेचं हे करताना कधी कधी आपलं मिसकन्सेप्शन होतं आहे की ह्या योजना मी गेलो, मी अर्ज तर केला, PMEGPने माझा अर्ज फॉरवर्ड केला आहे, पण बँक देत नाही. तर बँक न देण्याचा फक्त एकच कारण असतं की बाबा आपल्यातलं पोटेन्शियल किती आहे हे जाणून घ्यायला
तो बँक मॅनेजर इच्छुक असतो किंवा त्यांचं ते काम आहे. त्यांना अप्रेझल करणं आहे, त्यांना RBI नियमानुसार त्याच्यात बसवणं आहे, त्याच्यात त्यांना वेगवेगळ्या गाईडलाईन ज्या काही RBI आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने इश्यू केलेल्या आहे त्या गाईडलाईनमध्ये बसतं की नाही, त्या प्रॉपर फुलफिल होतं आहे की नाही, ते सगळं बघणे आहे. ह्या गोष्टीला थोडासा वेळ जातो. पण याचा जर का आपण पहिले थोडासा अभ्यास करून गेलो, जसं पहिलं सांगितलं, एक क्लिकवर जवळपास सगळी इन्फॉर्मेशन आता अवेलेबल आहे. आपण थोडासा त्याचा अभ्यास करून घेतला, काय पेपरची आवश्यकता आहे, काय पाहिजे, आपला व्यवसाय समजा मोठा आहे, आपले GST आलेलं आहे, पण बरेच लोक मी बघतोय की नाही आमचं कंपोजिशन स्कीममध्ये आहे म्हणतात आणि नंतर माहीत होतं की टर्नओव्हर वाढत आहे, 2च महिन्यात खात्यात 15-20 लाख आलेले आहेत. मग तुमचा टर्नओव्हर जेव्हा 20 लाखाच्या खाली आहे तरच तुम्हाला त्या कंपोजिशन स्कीममध्ये GST न काढता. पण लोक म्हणतात की नाही मला GST काढायचं नाही सर, ते फार किचकट काम होतं. पहिल्यांदा कुठलंही काम किचकटच वाटतं. जेव्हा स्मार्टफोन आले तर चालवणं आपल्याला येत नव्हतं, पण आज जवळपास सगळे शिकले ना. आज आपण डिजिटल माध्यमातून, फोनच्या माध्यमातून इथे एक दुसऱ्यासोबत कनेक्ट होऊन आहे. तर कुठलीही गोष्ट हे करताना त्याच्या गाईडलाईन्स एकदा बघून घेतल्या आणि त्या गाईडलाईन्सला नुसार काय कागद पाहिजे, काय नाही, त्याचं कुठपर्यंत मला रजिस्ट्रेशन करायचं आहे, कुठे करायचं आहे, मी याच्यात आणखी काय चांगलं करू शकतो किंवा माझे आणखी काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे, माझे कुठले ॲडव्हान्टेजेस मी बँकेसमोर ठेवू शकतो की बाबा मी याच गोष्टीत 2 वर्ष इथे काम केलं आहे, एक लिडिंग कंपनीत काम केलं आहे, त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, सो दॅट बँक मॅनेजर गेट नो की बाबा हां मला एवढं नॉलेज आहे, म्हणजे त्यांना माहीत होईल. परत माझ्याजवळ कॅपिटल आहे तर ते कॅपिटल काय स्वरूपात आहे, माझा स्वतःचा प्लॉट आहे किंवा मी पैसे जमा केलेले ते माझ्या अकाउंटमध्ये आहे. तर ह्या गोष्टी जर का आपण शो करू शकलो तर आपला तेवढा टॅट कमी होतो. म्हणजे टर्न अराउंड टाईम जो आहे, लोन व्हायला जो लागणारा वेळ आहे तो आपल्याला वाचवता येते आणि त्या अनुषंगाने आपलं फ्रस्ट्रेशन वाचतं. जेवढ्या लवकर आपल्याला कर्ज उपलब्ध होईल तेवढ्या लवकर आपण आपला व्यवसाय सुरू करू शकू, आपलं अर्निंग सुरू होईल, तेवढं आपल्याला व्याज म्हणा किंवा बाकी खर्चापासून मुक्ती मिळते. तर या महत्त्वाच्या जे पॉईंट्स आहे किंवा महत्त्वाच्या गोष्टी आहे या आपण लक्षात ठेवणं कुठलंही कर्ज घेण्यासाठी फार जास्त आवश्यक आहे. मुद्रा योजनेचं तुम्हाला सांगू इच्छितो, बऱ्याच लोकांची ओरड अशी येते की आम्ही बँकेत गेलो, आम्हाला वापस केलं, आम्हाला हाकलून दिलं आहे, आम्हाला मुद्रा योजना देत नाही आहे. तर जे आपल्या मुद्रा योजनेच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता, 2015मध्ये जेव्हा ही योजना सुरू झाली, 15-16 या कालावधीत 3 करोड लोकांना आपण मुद्रा लोन वाटप केलं आणि ते दरवर्षी वाढत 2019-20मध्ये ते 6 करोडपर्यंत पोहोचलं. यावर्षी आपला कोविडमुळे कदाचित ते थोडंफार कमी जास्त होईल, पण आपण दिवसेंदिवस त्याला वाढवतोय आणि बरेच एंटरप्रिनर्स आम्ही असेसुद्धा बघितले ज्यांना शिशू दिलं होतं आणि विदिन अ पिरियड ऑफ 6 इयर्स, म्हणजे 7 वर्षासाठी एखादी टर्म लोन आपण देतोय, शिशु लोन त्यांना दिलं 7 वर्षाचं फॉर एक्झाम्पल, त्यांनी ते 2-3 वर्षात बंद करून किशोर घेतलं आणि ते 2-3 वर्षात बंद करून आता तरुणही घेतलं आणि त्यांचं काम चांगलं फ्लोमध्ये सुरू आहे. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. एक छोटासा ॲग्रिकल्चरिस्ट आहे, आपल्या नागपूर जिल्ह्यातच आहे. त्यांनी बस आवळ्याची शेती, रिटायरमेंट झाले होते, त्यांनी रिटायरमेंटच्या काही दिवसा पहिले शेती घेतली होती, त्यात आवळे होते, घेतले आणि विकायला गेले आणि त्यांनी बघितलं रेट काहीच येत नाही. काय म्हटले हे आम्ही असं करू शकत नाही, जाऊ दे म्हणे, त्याच्यापेक्षा शेतातच राहू दे. मग त्यांचे असेच कोणतरी एक मित्र त्यांनी सांगितलं की एक काम करा ना, प्रोसेसिंग करून आपण इथल्या इथं विकू, जेवढे होईल तेवढे. मशीन कितीची येते, 20-25-30 हजार. त्यांनी बँकेकडे अर्ज केला, बँकेने त्यांना कर्ज मंजूर केलं, एक छोटीशी मशीन घेतली, त्यांनी आवळं प्रोसेसिंग केलं. आता त्यांची आवड असल्यामुळे त्यांनी त्याचा पहिले अभ्यास केला. अभ्यास करून ते कुठे विकू शकतो, आत्ता कुठे आहे, काय चालू आहे, मार्केट काय रेट आहे, आजूबाजूला कुठे विकू शकतो, याचा स्टडी करून त्यांनी तो माल विकणं सुरू केलं. हळूहळू 1 वर्षात त्यांना एवढी डिमांड आली की त्यांनी 10 ते 15 लाखाचं कर्ज घेऊन अशा मोठ्या कॅपॅसिटीच्या 8 ते 10 मशिनरीज घेऊन आणखी त्याचं काम वेगाने सुरू केलं. आणि आता अशी परिस्थिती आहे की सगळं ऑटोमायझेशन होऊन त्यांचं फक्त मशीन चालवण्यासाठी जे लेबर्स आहे तेवढं आणि बाकी कंप्लीट ऑटोमायझेशन, इकडनं आवळा टाकला की तिकडनं मुरब्बा, त्याचं लोणचं आणि जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत ते तयार होऊन आता एक्सपोर्ट होत आहे. म्हणजे त्यांनी पण विचार केला असता की नाही मी पहिले डायरेक्ट 5 लाख 10 लाखाचं कर्ज घेतो आणि मी प्रयत्न करतो. पण जेव्हा आपल्याला कुठल्याही गोष्टीचं थोडा डाऊट असतो तेव्हा कमीपासून सुरुवात करा. एकदा सुरुवात चांगली झाली किंवा सुरुवात होणं महत्त्वाचं, एकदा सुरुवात झाली की तुमचं आपोआप सुरू होतं आहे
आणि जेवढं लोन इनिशियली कमी तेवढं तुमच्यावर बर्डन कमी. तुमच्यावर बर्डन कमी आहे, डोक्याला त्रास कमी आहे, तर तुम्ही तुमचं लक्ष मार्केटिंग बाकी अदर गोष्टी याकडे देऊ शकता. आणि म्हणूनच माझं प्रत्येकाला असं एक निवेदन आहे की बाबा आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं डेफिनेटली घ्या. मी असं म्हणणार नाही की 2 लाखाची गरज आहे आणि तुम्ही 50,000 घ्या, 1 लाख घ्या. कमी क्रेडिट घेऊनही आपला बिझनेस चालणार नाही. पण आपली गरज ओळखा आणि त्या गरजेनुसार कर्ज घेऊन मग त्याचा उपयोग करून त्याचं आपण कसं बेस्ट ऑफ बेस्ट करू शकतो, त्याचं रिपेमेंट किती चांगल्याने करून परत आपण आपला वाढवू शकतो, याचं एक स्वतः ॲनालिसिस करा. आणि ते ॲनालिसिस करून तुम्ही बँकेत जाल, कुठलीही बँक तुम्हाला कधी मना करणार नाही. प्लस आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज ज्या आहे, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, आमचं अग्रणी जिल्हा प्रबंधक कार्यालय आहे, आणखी असे वेगवेगळे कार्यालय आहे, साहेबांचं MSME कार्यालय आहे, DIC आहे. ह्या सगळ्यांकडे तुम्ही कुठलीही अडचण आली किंवा कुठल्या बँकेने काही कारण न देता रिजेक्ट केलं तर तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकता, पत्र लिहू शकता. त्याचं तक्रार निराकरण करण्याचा आम्ही डेफिनेटली प्रयत्न करतो आणि ते करूनच आपण समोरचं हे करतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आपण लक्षात घ्या, थोडंसं स्टडी करा, आपला जो प्रोजेक्ट आहे त्याच्याविषयी माहिती घ्या, थोडासा एक्सपिरियन्स घ्या. कुठे तो प्रोजेक्ट चालू असेल तर तिथे जाऊन त्याचं भेट घेऊन त्यांचे बारकावे जाणून घ्या. आणि या सगळं झाल्यावर तुम्ही आयदर मुद्रा और स्टँडअप किंवा कुठलेही जी इलिजिबल योजना आहे, CME-GPI, PME-GPI यांच्या थ्रू अर्ज करा. तुम्हाला लोन देण्यासाठी बँक मॅनेजर नेहमी तत्पर राहील. फक्त सब्जेक्ट टू आपल्या ज्या बेसिक फॉर्मॅलिटीज आहे तेवढ्या आपण आपल्या कंप्लीट केल्या आणि आपण बँकेत गेलो, बँकेकडनं नेहमी सपोर्ट मिळेल. आज जेवढे मोठे उद्योगपती उभे आहे किंवा मोठे व्यवसाय उभे आहे हे बँकेंच्याच मदतीने आहे. म्हणजे बँक मदत करतं किंवा बँक लोन देतं तर आपल्यालाही देईल. फक्त आपण आपल्या ज्या बेसिक रिक्वायरमेंट आहे एवढ्या कंप्लीट करायला पाहिजे आणि त्यानंतर बँकेत जाऊन आपण आपलं हक्काचं जे कर्ज आहे, मुद्रा योजना आहे, आत्मनिर्भर भारत अंतर्गत वेगवेगळ्या योजना आल्या होत्या, स्वनिधी योजना आली होती, आत्ता चालू आहे जे स्ट्रीट वेंडर्स आहेत त्यांच्यासाठी. तर या सगळ्यांचा आपण लाभ घेऊ शकता. त्याची थोडीशी माहिती घ्या आणि मग बँकेला जा, तुमचं कर्ज नक्की होईल. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय समर्पक, सविस्तर, प्रत्येक स्तराला स्पर्श करेल अशी माहिती आपल्याला दिली. आणि मित्रांनो, निश्चितच आज फॉर्च्यून फाउंडेशनच्या मार्फत या यूथ एम्पॉवरमेंट समिटच्या 3ऱ्या पुष्पाचे दोन्ही मान्यवरांनी ज्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहेत आणि खरंच आपण त्यांनी सांगितलेल्या जर बाबी टिपून घेतल्या असतील तर आपण निश्चितच आजच एक मोठे उद्योजक बनणार आहात, हजारो लोकांना रोजगार देणार आहात. आणि निश्चितच आजच्या या 3ऱ्या पुष्पाचं काहीतरी चीज झालं अशी मी आशा आपल्या सर्व तरुणांकडून करतो. व आपण 1.5-2 तास या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित होते याबद्दल सर्वात आधी मी आपल्या सर्व तरुणींचं मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. या मंचावर उपस्थित आदरणीय पार्लेवार सर, आदरणीय देशमुख सर, या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, मार्गदर्शक, फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक अनिलजी सोले सर, भोलानाथजी सहारे सर, आवर्जून उपस्थित असलेले संजयजी गुडकरी सर व राजकारणी मीडिया प्रायव्हेट लिमिटेडची संपूर्ण टीम, फॉर्च्यून फाउंडेशनचे सर्व सदस्य, या सर्व तमाम मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. व या कार्यक्रमाला ज्यांनी प्रत्यक्षपणे सहकार्य दिलं, मार्गदर्शन केलं, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. व हा कार्यक्रम एका नव्या उमेदीने आज संपवतो. धन्यवाद. खूप जबरदस्त. कसं राहिलं मॅडम? एकदम म्हणजे प्रॅक्टिकल, खूपच जबरदस्त. माझं थोडं टेक्निकलचं माझं लक्ष निघून गेलं आणि माझं ते म्हणजे माझं पाठही झालं एखादं. थँक्यू सो मच. थँक्यू.